मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज आपण येथे कैलासवासी मुक्ताबाई बाबूराव कुंभार यांचे प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने इथे एकत्र आलो आहोत। तर वैदिक शास्त्रानुसार प्रत्येकावर अनेक ऋण आहेत। त्याच्यामध्ये विशेष 3 ऋण जे आहेत महत्त्वपूर्ण आहेत। ते 3 ऋण म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण। देव ऋण जे ह्या जगातील ज्या काही आपल्याला नैसर्गिक सुविधा प्राप्त होत आहेत देवतांच्या कृपेने प्राप्त होत आहेत। भूमी रापण लोवाई खमन बुद्धिदेवाच्या अहंकार इत्यादी भिन्ना प्रकृती अष्टता। ह्या ज्या भूमी आप तेज नल वायू या प्रत्येक हवा असेल, पाऊस असेल, सूर्यप्रकाश असेल, या प्रत्येकाला नियंत्रण करणाऱ्या काही देवता आहेत। ते देव ऋण आहेत। नैसर्गिक संपदा प्राप्त होते। ऋषी ऋण आहेत ज्यामध्ये हे जे ज्ञान आहेत आपल्याला वेद पुराण सर्व ऋषींपासून प्राप्त झालेले आहे। हे ऋषी ऋण आहेत। कारण ह्या जगामध्ये जर ज्ञान नसेल, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान जे आहे, कारण ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, हे ज्ञानाचे जन्म जो आहे तिमिर अंधकारामध्ये आहे। जेव्हा आपला जन्म होतो काहीच माहीत नसतं। माता ही आपली प्रथम गुरु असते। वडिलांची ओळख नसते। आणि मग लहान मूल जेव्हा घरामध्ये जाताना येताना कुणीतरी माणूस माझी आई बरोबर आहे, हा कोण येतो जातो, आणि एक दिवस आई सांगते हे तुझे बाबा आहेत। आई ओळखून हे तुझे बाबा आहेत। आणि पुढे मग तर ही आई जी आहे प्रथम जगामध्ये आपले गुरु असते। आणि म्हणून मातृपितृ ऋण आहेत, तसं हे पितृ ऋण आहेत की आपले ह्या जगामध्ये आपल्याला आणण्यासाठी आपले माता पिता हे कारणीभूत आहेत, किंवा त्यांच्यामुळे आपण ह्या जगामध्ये प्रवेश केला। आज जे काही आपण आहोत, जर त्यांनी जन्मच दिला नसता, भले आपण आज कुठल्या एखाद्या हुद्द्यावर असो, एखाद्या विशेष कार्य करत असो, किंवा अनेक जीवनातील आनंदाचा उपभोग घेत असो, पण आणण्यासाठी कारण कोण आहेत? माता पिता आहेत। त्यामुळे त्यांचे ऋण आहेत। लहानपणी जेव्हा मूल लहान असतं, आई त्याला 9 महिने आपल्या गर्भामध्ये धारण करते। एक वेळेस मी असंच कॉलेजमध्ये काही कथा करत असताना ह्या जगामध्ये 4 दुःख आहेत। तो म्हटलं की जन्म मृत्यू जरा व्याधी 4 दुःख आहेत। तो मुलगा म्हणतो प्रभूजी आजार पण म्हातार पण ठीक आहे, मृत्यू ठीक आहे, पण जन्म कसा काय दुःखदायक असू शकतो? कारण की आपण हॅपी बर्थडे म्हणतो ना, जन्म हा आनंदाचा असला पाहिजे। पण आईला विचारतो जन्म काय असतो, आईसाठी तो दुसरा जन्म असतो। म्हणून त्याला प्रसूतीच्या वेदना म्हटलेल्या आहेत। म्हणून प्रत्येक माता पिता जे आहेत
लहानपणापासून फार गर्भाने धारण करण्यापासून त्यांचं लालन पालन करणं, त्यांना मोठं करणं, लहानचं मोठं करणं, अनेक प्रकारच्या खस्ता खाणं, आणि त्यामुळे ते म्हटलं जातं की आपण आपल्या चमड्याचे जोडे जरी करून आईवडिलांना घातले तरी त्यांचे ऋण कधी फेटलं जाऊ शकत नाहीत. हे त्याला पितृऋण म्हटलेलं आहे. तर आपण हे जे श्राद्ध का घालतो, तर इथे श्रद्धया इति इदम श्राद्ध म्हटले. श्रद्धया इदम श्राद्ध, ही श्रद्धा कुणासाठी श्राद्ध घालतोय खूप महत्वाचं आहे. कारण ज्यांच्यावर आपण 50, 60, 70 वर्ष राहिलो, ते शरीर जे आपण पाहिलं, ते शरीर तोंडाने बोलत होतं, डोळ्याने पाहत होतं, कानाने ऐकत होतं, ज्या शरीरावर आपण खूप प्रेम केलं, पण त्या शरीराचे आपण अंत्यसंस्कार केले. मग श्राद्ध कोणासाठी घालतो? श्राद्ध जे श्रद्धया ती श्राद्ध, ही श्रद्धा की जे पंचमहाभूतांचं शरीर होतं, भूमी, आप, तेज, नल, वायू, हे जे पंचमहाभूतांचं शरीर जे आहे त्याचे अंत्यसंस्कार झालेले आहेत. पण फक्त हे जे शरीर एकमेकांच्या डोळ्याने बघतो हेच पूर्ण आहे का? नाही. याच्या आत अनेक शरीर आहे. ते सूक्ष्म शरीर आहे, त्याला म्हणतात मन, बुद्धी, अहंकार. ते सूक्ष्म शरीर आहे, दिसत नाही. तसे तर हवा पण दिसत नाही, पण कसं आपण म्हणतो कपडे हलतायत, हवा आहे, लक्षणावरून कळतं हवा आहे. तसं मन, बुद्धी, अहंकार दिसत नाही, पण म्हणतो का रे तू व्यवस्थित बोलला नाही, मनाला लागलं. कुठे लागलं? भूल पडताना दिसलं का कुठे? नाही, पण मनाला लागलंय, म्हणजे मन आहे. बुद्धी फटाफट उत्तर देतो आहे, अरे बुद्धिमान व्यक्ती आहे. अहंकार, तो माझा अहंकार दुखावला, दिसत नाही परंतु लक्षणावरून कळतं. मन, बुद्धी, अहंकार सूक्ष्म शरीर या पंचमहाभूतांच्या आत आहे, आणि त्याच्याही आत जे आहे आध्यात्मिक शरीर आहे, त्याला म्हणतात जीव, आत्मा, सोल. कोणी वेगवेगळ्या नावाने त्याला बोलवेल, परंतु एक सूक्ष्म, एक आध्यात्मिक शरीर आहे. प्रत्येकाला 3 आवरण आहेत. एक आहे पंचमहाभूतांचं शरीर, जे आपण आपल्या डोळ्याने पाहतो, त्याच्या आत जे आहे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, अहंकार, आणि त्याच्या आत जे आहे आध्यात्मिक शरीर, आत्मा. जसं गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे, देहिनोस्मिन्नता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. देहिनोस्मिन्नता देहे, जसं घर आहे, घर मालक आहे, तसं देहिनोस्मिन्नता देहे, देहामध्ये देही राहतो. हा जो देह आहे याच्यात देही राहतो. म्हणून बघा, हे शरीर सर्व काही जर असतं, डेथ झाल्यानंतर शरीर तिथेच असतं, समोरच असतं. जे शरीर आपल्याबरोबर 50-60 वर्ष बोललं आहे, तोंड तेच आहे, पण आता ते तोंड बोलत नाहीये. ते डोळे तिथेच आहेत, डेड बॉडी जे आहे तिथेच आहे, डोळे तिथेच आहे, पण डोळे पाहत नाहीत. कान तेच आहेत, कान ऐकत नाही. मग आतापर्यंत त्या तोंडाद्वारे कोण बोलत होता? त्या डोळ्यांद्वारे कोण बघत होता? 50, 60, 70 किलोचं शरीर जे आहे चालतंय, पळतं आहे, पण तो आत्मा निघून गेल्यानंतर ते चालत नाही, बोलत नाही, त्याला चौघांना खांद्यावर उचलावं लागतं. म्हणजे ह्या शरीरामध्ये कोणी एक शक्ती होती ज्या शरीराला चालवत होते, फिरवत होते. म्हणजे फक्त शरीर सर्व काही नाहीये, तो जीव, आत्मा जो आहे या शरीराद्वारे सर्व काही कार्य करून घेत होता. मग तो आत्माचा स्वभाव काय आहे ते गीतेमध्ये सांगतायत. अच्छेद यमदाही अमुकलद्य शशयोच, का त्या आत्म्याला तुम्ही भिजवू शकत नाही, त्याला चाकूने कापू शकत नाही, त्याला वाऱ्याने सुकवू शकत नाही. नैनम चिंदंती शस्त्रा नैनम दहती पावका, अग्नीने त्याला जाळू शकत नाही. त्या शरीरा पंचमहाभूत शरीराचा अंत्यसंस्कार झालाय, आत्म्याचा नाही. आत्मा अगोदरच त्या शरीरातून बाहेर पडतो, त्याला म्हणतात देहांतर. एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करणं. तसं तर जीवनभर आपण करतोच आहे. देहांतर आपलं जीवनभर चालूच आहे. बघा, 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला तुम्ही 25 वर्षानंतर बघा, आपण काय म्हणतो, किती बदलला आहेस तू. म्हणजे जिवंत असताना शरीर बदललं. आपण सायंटिफिकली जर बघितलं
तर प्रत्येक 7 वर्षामध्ये तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशी सुद्धा बदललेल्या असतात. म्हणजे शरीराचे सर्व काही बदल, फक्त शरीर बदललं आहे का नाही, मन सुद्धा बदललं आहे. छोटा 5 वर्ष असताना त्याला खेळण्या लागत होत्या, 25 वर्षांनी त्याला खेळणं लागत नाही. मनोरंजनासाठी वेगळ्या गोष्टी लागतात. फक्त मन बदललं का नाही, त्याची बुद्धी पण बदलली आहे, अहंकार पण बदललाय. तरी पण आपण म्हणतो मीच आहे तो. मी कोण आहे नक्की? मग हे माझे हात आहे, माझे पाय आहे, माझे कपडे, तसं आपण काय म्हणतो, माझं शरीर, माझी तब्येत ठीक नाही म्हणतो. मी तब्येत म्हणत नाही, माझी तब्येत. मग मी कोण आहे? माझी तब्येत, हे शरीर तर माझं आहे, मग मी कोण आहे? जीव आत्मा आहे. तर आत्मा जो आहे याला मरण नाहीये. आत्मा जो आहे हा फक्त काय, देहांतर म्हणजे काय, वासांसी जीर्णान यथा विहाय नवान ग्रहणात नरोपराणे. आत्मा काय करतो, तसं आपण बाहेरून आलो की जुने वस्त्र काढतो, नवीन वस्त्र धारण करतो. आत्मा सुद्धा जुनं वस्त्र झालं आहे ते काढतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. त्याला म्हणतात देहांतर. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला मृत्यू म्हणतो. परंतु आत्म्यासाठी फक्त ते, जसं आपण जुने वस्त्र काढतो, नवीन वस्त्र धारण करतो, तसं आत्म्यासाठी फक्त वस्त्र बदलणं आहे. त्यासाठी तो, आत्म्यासाठी तो मृत्यू नाहीये, आत्म्यासाठी ते मरण नाहीये. म्हणून ह्या आत्म्याचं आता काय झालेलं आहे, देहांत. देहांत आपण म्हणतो काय, देहांत कोणाचा अंत आहे? देहाचा अंत आहे, आत्म्याचा नाही. आत्म्याचा जो आहे पुढचा प्रवास जो आहे चालू आहे. म्हणून ह्या पुढच्या प्रवासाला जो आहे, आणि कोणीही या जगामध्ये मृत्यू टाळू शकत नाही. तसं एकदा व्यासदेव सर्वांना माहिती आहे, ज्यांनी सर्व शास्त्र लिहिले, सांगितले, गणेशजीने लिहिले. हे व्यासदेवांचे जे आजोबा आहे त्यांना मरणाची खूप भीती होते. व्यासदेवांना ते सांगतात, मला मरायचं नाही, मला खूप भीती वाटते. ते म्हणले की त्याला तर आपण टाळू शकत नाही, तू काही कर, तो 27 अवतार आहेस, व्यासदेव आहे, एवढे सगळे ऋषी मुनी तुला जाणतायत, देवता भगवान तुला जाणतायत, तू काहीतरी कर. कोणाला? व्यासदेवांना त्यांचे आजोबा सांगतात. तर व्यासदेव म्हणतात ठीक आहे. मग हा मृत्यू जो आहे कोण बघतं, मृत्यूचं सर्व कार्य कोण बघतं? यमराज. आजोबा सांगतात की काही करून तो यमराजाबरोबर भेट घालून द्याय, तर आपण तिथे काहीतरी वशिला लावूया, यमराजाला भेट घालून द्यायची. समजा ठीक आहे. मग व्यासदेवजी आजोबांना घेऊन कुठे जातात? यमराजकडे जातात. यमराजला सांगतात की आमच्या आजोबांना खूप भीती वाटते, तुम्ही काहीतरी ह्या मृत्यूबद्दल करा, त्यांच्या टाळता येईल तर बघा. ते यमराज सांगतात की मृत्यूचं काम माझ्या हातात नाही, माझ्याकडे फक्त काय कसे त्याने कर्म केलेले आहे त्याच्यानुसार दंड देणं माझ्या हातात आहे. मी यमराज आहे, यमदंड माझ्या हातात आहे, पण मृत्यू आणणं हे मी बघत नाही, ते माझं काम नाहीये. बघा या जगामध्ये मृत्यू जो आहे हा वयावर नसतो, किती वर्ष जगला म्हणून त्याच्यावर मृत्यू जो आहे ते श्वासावर असतो. थोडे श्वास तो घेऊन आलेला असतो आणि मग थोडे श्वास संपले, एक श्वास तो एक्स्ट्रा घेऊ शकत नाही. नाही तर कोरोनाच्या काळामध्ये करोडपती लोक मेले नसते, श्वास विकत घेता जर आले असते. श्वासावर जे आहे आपला जन्म मृत्यू असतो. तेवढे किती करोड, किती लाख, किती हजार श्वास घ्यायचे, तेवढं तो घेऊन आलेला असतो. तेवढे संपले की जीवन संपलं. मग तो 5 वर्षाचा होता, 20 वर्षाचा होता, 70 वर्षाचा, याला महत्व नाहीये. म्हणून बघा पूर्वीचे जे योगी होते हे 200-400 वर्ष जगत होते. का? कारण की श्वास हा दीर्घ केला जाऊ शकतो. जेव्हा आपण योगा करतो, प्राणायाम करतो, प्राणायामद्वारे तुम्ही जेव्हा अनुलोम विलोम करता, तर हळूहळू प्रॅक्टिस करता करता जे आहे 30 सेकंद श्वास रोखता, हळूहळू तो 1 मिनिट रोखू शकतो. तो श्वास हळूहळू 4 मिनिट, 5 मिनिट, अर्धा तास, 1 तास, दिवस श्वास जे आहे रोखले जाऊ शकतात, जर त्याने तसा सराव केला तर. अभ्यास येणं तर कोणतेही असा जर अभ्यास केला, श्वास रोखून तो, म्हणजे तेवढे श्वास त्याचे दीर्घ झाले आणि तेवढं आयुष्य त्याचं वाढलं. मग बघा बऱ्याच वेळेस ॲथलीटचं आयुष्य खूप कमी असतं. जे जास्त फास्ट श्वास घेतात आयुष्य कधी कधी जे असतं फास्ट तेवढं आयुष्य कमी होतं, आणि जेवढं दीर्घ श्वास घेण्याची सवय असेल आयुष्य तेवढं वाढतं.
आपल्या हातात आहे. आसपास निवड करायला हरकत नाही. तर हे यमराज सांगतं की माझ्याकडे व्यक्तीला महाकाळ घेऊन येतो. काळ तो येतो, महाकाळ जो आहे यमराजकडे घेऊन जातो. म्हणजे आपला काळ ठरलेला आहे, एवढे श्वास घ्यायचे, तो काळ झाला, तो काळ आला की आपण म्हणतो काय काळाने घात घातला म्हणतो ना. म्हणजे काय, तो काळ जो आहे तो यमराजकडे घेऊन जातो. यमराज सांगते मी माझ्या हातात नाही, ते महाकाळ माझ्याकडे घेऊन येतो. व्यक्तीचा काळ चालला की त्याला घेऊन येतो. ठीक आहे, मग आता मग महाकाळकडे जायला पाहिजे. मग आजोबा, व्यासदेव आणि यमराज कुठे, महाकाळकडे जातात आणि महाकाळला सांगतात किंवा आमच्या आजोबांना खूप भीती वाटते, तुम्ही काहीतरी करा, मृत्यू टाळता येईल तर होईल तेवढा प्रयत्न करा. तर महाकाळ सांगतात की मी थोडंच मृत्यू घडवून आणतो, माझ्या हातात नाही आहे. कारण व्यक्ती जो कर्म करतो त्या कर्मानुसार त्याचा तो काळ ठरतो, किती त्याला जगायचं आहे. कारण पूर्वजन्मामध्ये त्याने आपलं, ह्या जन्मात जेव्हा आपण येतो, पूर्वजन्मामध्ये जी काही कर्म केले त्याच्यानुसार आपलं माता पिता कोण असणं ते ठरवा. आपण अगोदर ऍप्लिकेशन दिलं होतं का, हे आई वडील पाहिजे, हे गाव पाहिजे, हा समाज नाही. हे पूर्व जन्माचे कर्म आहेत ते ठरवतात की आता ह्या जन्मामध्ये किती जगायचं आहे, किती खायचं आहे. आणि आपण घरी जगत असताना कधी कधी मग डॉक्टर सांगतात की आता ऑइल बंद करा. म्हणजे जेवढा खोटा होता ऑइलचा तो अगोदर संपवला. त्याच्यानंतर मग शुगर बंद, ऑइल बंद, कारण की तो कोटा घेऊन आला होता. तेवढा किती जगायचं, किती खायचं, काय करायचं तेवढं तो घेऊन आलेला आहे. आणि त्याच्यामुळे सुख दुःख सर्व काही तेवढे घेऊन आलेलं आहे. आणि मग त्याच्यानुसार तो पूर्वकर्म जे आहे त्याचं ठरवत आहे. तर हे पूर्वकर्म कोण लिहून ठेवलेलं आहे, चित्रगुप्तने लिहून ठेवलेलं आहे. महाकाळ चित्रगुप्त मला सांगतो की याचा काळ झालेला आहे, एवढा याचा आयुष्य संपलं आहे, तुम्ही त्याला आता यमराजकडे घेऊन जा. तर चित्रगुप्त हे सर्व कर्म लिहितो, त्याच्याकडे त्याला माहिती आहे. तर मग आता चित्रगुप्तकडे जाऊया. मग व्यासदेव, त्यांचे आजोबा आणि मग त्यांच्याबरोबर यमराज, त्यांच्यावर महाकाळ सर्व कुठे पोहोचतात, चित्रगुप्तकडे पोहोचतात. आणि चित्रगुप्तला सांगतो की बाबा काहीतरी कर, तुझ्याकडे सर्व लेखाजोखा आहे, सर्व डायरी तुझ्याकडे आहे, तर तू त्याचा कसा मृत्यू टाळता येईल जरा बघ. तर चित्रगुप्त सर्व त्यांची डायरी तपासतो. एवढा जन्मजन्माचे आपल्याला माहित नसतं की आपण 4 वर्षापूर्वी काय केलंय, पण त्यांच्याकडे प्रत्येक क्षणी आपण काय केलेलं आहे सर्व बारीक सारीक गोष्टींचा हिशोब असतो. बघा, अमावस्येच्या दिवशी काळ्या दगडावर, काळी रात्र, अमावस्येच्या काळ्या रात्रीला काळ्या दगडावर काळी मुंगी कुणाला दिसते का, परंतु त्या भगवंताला दिसते. त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था तो करतो. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात, प्रत्येक गोष्टीचं लक्ष चित्रगुप्तकडे असतंय. भगवंताकडे वेगळ्या त्यांच्या दूतांद्वारे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. तेव्हा चित्रगुप्त जेव्हा ते पूर्ण त्यांची डायरी बघतात ते म्हणतात की यांच्या ह्याच्यामध्ये तर मृत्यूयोगच नाहीये. कशा विनाकारण एवढा आम्ही खस्ता खाल्ले की याच्याकडे जा त्याच्याकडे जा. आणि मग बोल यांच्या मृत्यूयोगच नाहीये. डायरी बघितल्यावर नंतर ते निघतात, खुश होऊन जातात. नंतर मग थांबा एक मिनिट, चित्रगुप्त थांबा एक मिनिट थांबा, खाली काहीतरी नोट लिहिलेली आहे, सूचना लिहिली आहे. सूचनेमध्ये काय असतं, मृत्यूयोग नाहीये, पण जर कधी आजोबा, व्यासदेव, यमराज, महाकाळ जर एकत्र आले तर मृत्यू घडून येईल. अशा प्रकारे म्हणजे कोणी टाळू शकत नाही. ह्या जगामध्ये मृत्यू जो आहे कोणीही टाळू शकत नाही. तर म्हणून म्हटलं की जातच ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यू. तर ह्या जगामध्ये आपण श्राद्ध का घालतो, कुणासाठी? हे श्राद्ध हे शरीरासाठी नाही, जीव आत्मा जो पुढच्या प्रवासाला निघालेला आहे. आपण जेव्हा देहांत होतो तर वेगवेगळ्या प्रकारचे श्राद्ध असतं. एक श्राद्ध असतं विषम श्राद्ध, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी विषम श्राद्ध म्हणतात. या दिवशी विधी आणि व्रत सर्व गोष्टी केल्याने काय होतं, एक सूक्ष्म शरीर त्याला प्राप्त होतं. आता पुढचा प्रवास करायचा आहे, परंतु काहीतरी शरीर पाहिजे ना, फक्त आत्माच पूर्ण करू शकत नाही. तर सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा आहे,
पण एक सूक्ष्म शरीर त्याला आणि दिलं जातं, ज्याद्वारे तो पुढच्या प्रवासाला जाणार आहे. आणि मग 11 आणि 12 जो असतो त्याला म्हणतात सपिंडीकरण श्राद्ध, की ज्याच्यामध्ये पूर्वजांबरोबर ते पिंड जे असतात, पूर्वजांसाठी पिंड आणि ह्या आत्म्यासाठी दोन्हीसाठी पिंड ठेवले जातात, त्याला सपिंडीकरण श्राद्ध म्हणतो. आणि मग 13वा जो आहे त्याला पुढचा प्रवास सुरू होतो. बघा, 13 दिवसापर्यंत चेतना ही आजूबाजूलाच असते. देहांत झाल्यानंतर 13 दिवस ही चेतना आजूबाजूलाच असते. आणि सायंटिफिक आहे म्हणून कोरोनाच्या काळामध्ये 14 दिवसाचा क्वारंटाईन होता. 14 दिवसाचं क्वारंटाईन होतं की नाही, कारण कुठल्याही रोगाची चेतना ही 14 दिवस असते. तोपर्यंत त्याला क्वारंटाईन जर ठेवलं तर त्या चेतनेचा प्रभाव जो रोगाचा कमी होतो. आणि म्हणून आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा 13 दिवसाचा क्वारंटाईन आहे. डेथ झाल्यानंतर जी चेतना जी आहे ती 13 दिवस 14 दिवस आजूबाजूला असते. तोपर्यंत व्यक्तीने शक्यतो बाहेर जाणं किंवा जास्तीत जास्त बाहेरच्या गोष्टी टाळाव्या आणि जास्तीत स्वतःला शुद्ध गोष्टींमध्ये मनन करावं. त्यासाठी हा 13 दिवसाचा काळ आपल्याला वैदिक संस्कृतीमध्ये दिलेला आहे, की चेतना ती आजूबाजूला असते. तर अशा प्रकारे मग हा विधी झाल्यानंतर जीवात्मा यमदूत त्यांना घेऊन जाऊ लागतात. यमदूत हा जो प्रवास आहे यमदूतांचा, त्यांचा 86,000 योजन एवढा हा प्रवास आहे इथून ते यमलोकापर्यंत. त्याच्यामध्ये 16 पाडाव असतात, 16 ठिकाणी त्यांना थांबावं लागतं. ही सूक्ष्म शरीर घेऊन यमदूत त्यांना निघतात आणि 348 दिवसाचा प्रवास झाल्यानंतर जी यमराजावर त्यांची भेट असते त्याला आपण म्हणतो वर्षश्राद्ध. 348 दिवसानंतर तिथे आता आपल्यासाठी 348 दिवस आहे, पण यमदूत किंवा देवतांसाठी तो 1 दिवस आहे. कारण की बघा, आपल्यामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन असतं. 6 महिन्याचं उत्तरायण आहे, 6 महिन्याचं दक्षिणायन आहे. ते उत्तरायणमध्ये देवतांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवतांची रात्र. बघा, दक्षिणायन जेव्हा असतं त्यावेळेस शक्यतो हा जो प्रभाव आहे कुठल्याही प्रकारे शुभ कार्य खूप कमी केले जातात. उत्तरायणच्या काळामध्ये शुभ कार्य जास्त केले जातात. हा दक्षिणायन जो आहे रात्रीचा काळ असतो. तर हे 1 दिवसामध्ये यमराजापर्यंत पोहोचतात. तर आपल्यासाठी 348 दिवस, 1 वर्ष साधारणपणे. तर या 1 वर्षामध्ये जेव्हा पुढच्या दुसऱ्या दिवशी यमराजाबरोबर भेट आहे, तर जे काही त्याने स्वतःच्या जीवनामध्ये केलेलं आहे, यमयमापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम, ज्या ज्या प्रकारचं आयुष्यभर कर्म केलेलं आहे त्याच्यानुसार यमयमापि स्मरण भावम, त्या प्रकारचं मृत्यूच्या वेळी स्मरण होतं. आणि ज्या प्रकारचं त्याला स्मरण होतं यमयमापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम, त्या प्रकारचं कलेवर त्या प्रकारचं शरीर त्याला प्राप्त होतं. तर मृत्यूच्या वेळेस मनुष्य ह्या जगातून काही घेऊन जाऊ शकतो का? 5-10 एकर जमीन आहे, अर्धी एकर घेऊन गेला बरोबर असं होतं का? 2-4 स्क्वेअर फूट घेऊन गेला, काहीच बरोबर जात आहे. किंवा 2-4 लाख बँकेत आहे, 10 लाख बँकेत आहे, चला 5-50 हजार बरोबर घेऊन गेला, किती बरोबर जातात? 0. मोबाईलमध्ये 100-200 नंबर आहे, किती बरोबर जातात? घेऊन जाऊ नका. तर न जमीन जाते, न पैसा जातो, न माणसं, कोणीही बरोबर जात नाही. फक्त काय त्याच्या बरोबर जातं ते म्हणजे फक्त त्याने जे काही आयुष्यात केलं पुण्य आहे, जे काही अध्यात्म आहे, तेवढंच फक्त आत्म्याबरोबर पुढे जातं. बाकी ह्या जगातलं किती मोठं साम्राज्य निर्माण केलं असेल, काहीही बरोबर जात नाही. तसं एकदा एक राजा होता, मला शूरवीर राजा, मोठं साम्राज्य आहे. त्याच्या 4 राण्या होत्या. खूप त्या राण्या ज्या आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांना तो वागणूक द्यायचा. पहिली जी राणी होती तिला तो नेहमी जी तिला पाहिजे, ती जर म्हटलं ना मध्यरात्री जर म्हटली की मला चांगला शालू आणून द्या किंवा खायला काही आणून द्या, तर मध्यरात्री कुठून तो आणून दिला, सगळ्या तिची इच्छा पूर्ण करायची. दुसरी जी राणी होती तिला तो नेहमी घेऊन फिरवायचा,
कुठे पण काही समारंभ असेल, रिबन कट करायचे, कुठे पण जायचं असेल तिला तो नेहमी घेऊन फिरवायचा. तिसरी जी राणी आहे तिला तो नेहमी सल्ला विचारायचा की ह्या राज्यावर स्वारी करायची करू का, हा नवीन प्रोजेक्ट करायचा का, सल्ला विचारायचा नेहमी. चौथी जी राणी होती ती नावडती होती. तिला तर कधी विचारतही नव्हता, भेटतही नव्हता. पण काळाच्या ओघामध्ये हळूहळू वृद्धत्व आलं आणि बघता बघता तो आजारी पडला, मृत्यूशयेला खेळला आणि हळूहळू भीती वाटू लागली. जेव्हा मृत्यूची चाहूल लागते आपोआपच भय वाटू लागतं. का भीती वाटते? कारण पुढचं माहीत नाहीये त्याच्यामुळे भीती वाटते. पण दिवसा ढवळ्या जेव्हा आपण निघतो ना रस्त्याला, बिंदा चालतो, तेच एकदम तिमीर अंधकार असेल, ब्लॅकआउट झाला असेल, रस्त्याला भीती वाटते की नाही? कारण पुढचं माहीत नाही ना. पुढचं माहीत नसल्यामुळे, अज्ञानामुळे भीती वाटते. पण रस्ता जर माहीत असेल तर बिंदास चालतो. तसं पुढचा जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, नंतर कुठे जायचंय, ज्याला माहिती आहे त्याला मृत्यूची भीती नाहीये. पण ज्याला पुढचं काय आहे माहीत नाही त्याला नेहमी भीती वाटते. तेव्हा तसं मांजर जी आहे ही पिलाला पण तोंडात पकडते, उंदराला पण तोंडात पकडते. मांजर जेव्हा पिलाला तोंडात पकडते त्या पिल्लासाठी, मांजरीच्या पिलासाठी ते आईचं प्रेम असतं. पण जेव्हा उंदराला तोंडात पकडते, उंदीर तोंडात काय बघतो मांजरीच्या? काळ, मृत्यू बघतो. तोंड एकच आहे परंतु पिल्लासाठी आईचं प्रेम आहे, उंदरासाठी तो काळ, मृत्यू आहे. तसं ह्या जगामध्ये मृत्यू जो आहे, ज्याने ह्या जगामध्ये फक्त भोग विलास मौज मजा याच्यामध्ये जीवन घालवलंय, फक्त जीवन म्हणजे सर्व काही, याच्या पुढे काही नाहीच आहे, त्यासाठी मृत्यू हा भयंकर काळ आहे, भयानक भीती आहे. 40,000 इंगळ्या चावल्याच्या वेदना होतात, एवढी आसक्ती जळून जाते. पण ज्याला माहिती आहे की कुठे जायचं आहे, जिवंत असताना जर गावाचं नाव विचार काय म्हणतो आपण, मी कराडवासी आहे, सांगलीवासी आहे, मुंबईवासी आहे. पण तेच मृत्यू झाल्यानंतर जेव्हा आपण फोटो बनवतो आणि फोटो बनवून जेव्हा नाव लिहितो, नावाच्या पुढे काय लिहितो? नावाच्या पुढे काय ते लिहितो ना आपण, स्वर्गवासी, कैलासवासी. का आपण कराडवासी लिहित नाही? 70 वर्ष कराडमध्ये राहिलो ना, कराडवासी राहायला पाहिजे. का ते कैलासवासी लिहितो? म्हणजे काय? तिकडे जायचं. मग आयुष्यभर विचारच नाही केलं तिकडे जायचं, त्याच्यामुळे भीती वाटते. विचार जर लहानपणापासून केला असता तिकडे जायचं आहे, भीती वाटलीच नसती. तो आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज एकदम आनंदाने म्हणतात, आम्ही आमच्या गावाला चाललो. हे आमचं गाव नव्हतंच कधी, तात्पुरते आलो होतो, निघालो आम्ही आमच्या गावाला. अशा प्रकारे इथे तो राजा जो, त्याला भीती वाटायला लागते आणि तो राणीला बोलावतो की मी आता निघणार आहे, मी प्रवासाला चाललो आहे, माझ्याबरोबर चल. जेव्हा आजारी पडतो किंवा खूप भयानक भीती, तो भीती वाटते माणसाला, कोणीतरी आजूबाजूला आपली माणसं लागतात. तो राणीला विचारतो, तू माझ्याबरोबर चल. ती राणी म्हणते की तुमचा आता मृत्यू होणार आहे, पण जेव्हा तुमचा मृत्यू होईल, त्या राणीने जे उत्तर दिलं त्याला आयुष्याचा शॉक बसला. ती काय म्हणाली, जसा तुमचा मृत्यू होईल सगळ्यात पहिला संबंध मी तोडून टाकेल. का बोलणार? त्याने सोडून दिलं. 4 राण्या आहेत ना, एक तरी कोणतरी बरोबर आहे, दुसऱ्या राणीला बोलावलं, तू तरी माझ्याबरोबर चल, आता मी निघालोय पुढच्या प्रवासाला. तर तिने जे उत्तर ते ऐकून त्याला आयुष्याचा शॉक बसला. ती म्हणाली, जसा तुमचा मृत्यू होईल दुसऱ्याबरोबर निघून जाईल. तर तिसऱ्या राणीला बोलवायचंच नाही ठरवलं. कशाला? तरी पण हिंमत करून त्याने बोलवलं, तू तरी माझ्याबरोबर चल. ती म्हणते की ठीक आहे, तुमचा चेहरा बघून असं वाटतं की खूपच घाबरलाय, मी तुमच्याबरोबर येते, फक्त स्मशानापर्यंत, पुढे नाही. चौथीची होती, त्याने बोलवलंच नाही. आणि तिला कधी त्याने वेळच दिला नव्हता, नावडती होती, वेळच दिला नव्हता, तिला बोलवलंच नाही. पण थोड्या वेळात ती स्वतःहून आली, म्हणते हे राजा, मी तुमच्याबरोबर येते. त्या ज्या 4 राण्या आहेत ना, त्या फक्त त्या राजाच्या नव्हत्या, आपल्या प्रत्येकाच्या 4 राण्या आहेत. तो पुरुष असो स्त्री असो, प्रत्येकाच्या 4 राण्या आहेत. कुठल्या 4 राण्या माहिती आहे? पहिली जी राणी होती तिला तो काय म्हणत होता, कसं वागवत होता तिला तो नेहमी,
काय करतोय? पहिल्या राणीला तो काय करत होता नेहमी? जे तिची इच्छा असेल सगळ्या इच्छा तिच्या पुरवायच्या. आपली पहिली राणी म्हणजे हे शरीर, सगळ्यात आपलं आवडतं. जी त्याची इच्छा 8, 10, 12 तास आपण कष्ट करतो, मेहनत कुणासाठी? शरीराची चोचली प्रवासाठी. त्याला मध्यरात्री काय पाहिजे तर आणून देतो. मुंबईला आम्ही जे मंदिरमध्ये राहतो, गिरगाव चौपाटला बाबूनाथ मंदिर आहे, तिथे एक स्पेशल पान मिळतं. पान खाण्यासाठी लोक बोरिवली येऊन गिरगावला यायचे. बोरिवली कुठे आणि गिरगाव कुठे, ग्रँड रोड कुठे? पान खाण्यासाठी. तुमच्यापैकी कुणाला काही गरज नाही त्याची. सांगितलं पुण्याला जोशी वडेवाले 15, 20, 25 आहे का पुण्यातले? 25 किलोमीटर लोक गाडी मारत जातात तिकडे. काय साठी? तर ह्या शरीरासाठी आपण सर्व काही करतो, सगळे चोचले शरीराचे पुरवतो. पण जेव्हा मृत्यू होतो ना, सर्वात पहिला संबंध कोण तोडतं? शरीर. हार्ट अटॅक, हार्ट बंद होऊन जात. सगळ्यात पहिलंच आपलं ज्याला आयुष्यभर आपण एवढं जोपासलं आहे, सगळ्यात पहिला संबंध शरीर सोडतं आपलं. नातेवाईक रडत असतात, जमीन सगळं तिथेच असतं, बाकीचं शरीर सगळ्यात पहिलं निश्चित होऊन जात. सगळ्यात पहिला संबंध शरीर सोडतं. आणि मग काही मिनिटापूर्वी आपण त्यांना दादा बाबा काही म्हणत होतो, आता काय म्हणतो? बॉडी उचला, बॉडी आणली का म्हणतो. आता आपण त्यांना नावाने बोलवत नाही. पहिला सगळ्यात पहिला संबंध शरीर सोडतं. दुसरं जे आहे, त्या दुसऱ्या राणी बरोबर तो कसा व्यवहार करत असतो? तिला नेहमी काय करत असतो? नेहमी तो कुठेही फिरायला घेऊन जात असतो, निर्वत असतो. ते म्हणजे आपलं धन ऐश्वर्य. आपलं जे ऐश्वर्य आहे मिरवायला आवडतं की नाही? नवीन जरी गाडी घेतली, काम नसताना 4 गावात फिरतो की नाही? नवीन गाडी घेतली, काम नसताना घेऊन फिरतो की नाही? दाखवण्यासाठी नवीन घेतली. नवीन दागिना बनवला, जेव्हा आपण घालून जातो काय वाटतं? कोणीतरी बघावं. बाकीचे झाकून ठेवतो, पण इतर नवीन घेतला की म्हणून मुद्दाम दाखवतो, कोणीतरी बोलावं, हा चांगला, कुठं बनवलं, काय केलं. नवीन कपडे दाखवायला आवडतं, ऐश्वर्य दाखवायला आवडतं, मिरवायला आवडतं. पण जेव्हा मृत्यू होतो काय होतं? दुसऱ्याबरोबर निघून जातो ना. जमीन दुसऱ्याच्या नावावर चढते, दागिने दुसरे घेऊन टाकतात, घर दुसऱ्याच्या नावावर चढतात. दुसरी राणी जी आहे, जमीन आपलं ऐश्वर्य दुसऱ्याबरोबर निघून जातो. तिसरी जी राणी आहे, तिला तो काय करत असतो? नेहमी सल्ला विचारत असतो, सल्ला मसलत करत असतो. ते म्हणजे आपले नातेवाईक. प्रत्येक याच्यामध्ये आपण सल्ला घेतो ना नातेवाईकांना. कुठपर्यंत देतात ते? स्मशान. ती तिसरी राणी स्मशानापर्यंत. चौथी जी राणी नावडती आहे, तिच्यासाठी वेळच नसतो, ते म्हणजे परमात्मा. सर्वस्चाहम हृदय सन्निविष्ट. कृष्ण सांगतो गीतेमध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याबरोबर मी परमात्मा पण स्थित आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला गाईड करतो. बघा, आपण जेव्हा चुकीचं काम करायला निघताना आतून आवाज येतो, नाही चुकीचं आहे, करू नकोस. आतून चेतना. आपण झाडाकडे चाललोय, कुठेतरी अचानक फांदी आली, आपण डोळ्याला सांगत नाही बंद हो, आतूनच प्रेरणा येते, डोळा बंद हो. परमात्मा जो आहे आपल्याला क्षणोक्षणी गाईड करत असतो. पण तो परमात्मा जो आहे आयुष्यभर बऱ्याच वेळेस त्याला बघायला वेळच नसतो. या शरीरासाठी, ऐश्वर्यासाठी एवढा माणूस झटत राहतो, एवढा बिझी, व्यस्त होऊन जातो. तो परमात्मा भगवंत जे आहे, ज्याने एक सुदृढ शरीर दिलेलं आहे, ज्याने हवा दिली आहे, ज्याने सूर्यप्रकाश दिलेला आहे, त्या भगवंतासाठी वेळ काढणं जे आहे, लोकांना विचार थोडा वेळ काढून नामस्मरण करा. काय म्हणतात नाही ते, प्रभूजी एवढा व्यस्त आहे, एवढा बिझी आहे, पण मरायला वेळ नाही आहे, आल्यावर चुकत नाही. म्हणजे त्या परमात्म्यासाठी, त्या भगवंतासाठी वेळ नाही आहे त्याने. आणि मग परमात्मा जो आहे त्या जीवाबरोबर तो किड्याच्या योनीत जरी गेला, पशुच्या कुणाच्या योनीमध्ये जरी गेला, आत्म्याबरोबर परमात्माचा प्रवास चालू असतो. जरी विचारलं नाही तरी तो का? कारण की आपण त्याचे अंश आहोत. मामाही अंश जेवलो के जीव होत सनातन हा.
मुलं जेव्हा रुसतात, रागवतात, मुलं सोडतात. हं? मुलं कधी कधी आत्याकडे जाऊन लपून बसतील, कधी मित्राकडे जाऊन लपून बसतील, कधी मामाकडे जातील, आई वडील शोधत असतात. तसे आपण वैकुंठातून रुसून आलो आहोत, भगवत धामातून रुसून आलो आहोत आणि मौज मजा करायचा प्रयत्न करतो. परमात्मा प्रत्येक वेळेस बरोबर आहे. कधी परत येतोस, कधी परत येतोस, कारण की हे तुझं कायमचं ठिकाण नाहीये. तशा प्रकारे तिला म्हणतात की जो जीव आत्मा जो आहे त्याचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि जे ही विधी, कारण की फक्त एकच गोष्ट त्या आत्म्यावर जाते, जे काही अध्यात्म आहे. बघा, इथून तुम्ही जर कधी दुबईला गेला, इथून 1,00,000 रुपये घेऊन गेला, दुबईला जाऊन शॉपिंग करू शकता का? नाही करू शकत, कारण इकडचे रुपये तिकडे चालत नाही. इकडचे रुपये जेव्हा दिरामध्ये बदलतात तेव्हा तिकडे शॉपिंग करतायत. इथून अमेरिकेला गेला, इकडचे 1,00,000 रुपये घेऊन गेला तरी अमेरिकेला शॉपिंग होणार नाही. इकडचे रुपये डॉलरमध्ये बदलावे लागतील तेव्हा तिकडे शॉपिंग होईल. एका देशातलं चलन दुसऱ्या देशात चालत नाही. तर मग इथलं जे काही आपलं साम्राज्य आहे, वैकुंठाला चालणार आहे का, स्वर्गाला चालणार आहे का? नाही चालणार आहे. याला बदलावं लागेल. हे जे भौतिक काही ज्या काही गोष्टी आहेत त्याला आध्यात्मिक रूप द्यावं लागेल, मग त्या गोष्टी ज्या तिकडे चालतील. म्हणून यत्क्रोश दशनाश यज्जोष ददास्य यत् तपस्यासी कौंते तत्क्रोश मदर्पण. भगवद्गीतेत काय सांगतात? यत्क्रोश दशनाश. व्यक्तीला भक्ती करायचं म्हणजे जर जाताने फक्त भक्तीच बरोबर जाते, अध्यात्मक फक्त बरोबर जातात, मग काहीतरी कमाई असली पाहिजे ना. आपण आपल्या जीवनामध्ये एवढं कमवून ठेवतो की मुलांसाठी पण व्यवस्था करून ठेवतो. तसं पुढच्या जन्मात जाण्यासाठी थोडीफार ती पण कमाई जी आहे आवश्यक आहे की नाही. तर त्यासाठी जे आहे, मग बऱ्याच वेळेस समाजामध्ये भ्रम काय आहे की भक्ती करायची आहे तर मग सर्व काही सोडायला पाहिजे, मासे भगवे कपडे घातले पाहिजे, मठात जाऊन राहिलं पाहिजे. नाही, भक्ती करण्यासाठी काही सोडण्याची गरज नाही. साधू म्हणजे फक्त जडा वाढलेले आहेत, भगवे कपडे घातलेत, केस काढलेत म्हणून कोणी साधू होत नाही. साधूचं लक्षण काय आहे? तितिक्षवा कारुणिका श्रुत सर्वदेहिनाम अजात शत्रव शांत साधव साधुभूषण. साधूचं भूषण, साधूचं लक्षण काय? त्याचे केस, त्याचे कपडे नाही. साधूचे लक्षण आहे तितिक्षवा, त्याच्याकडे सहनशीलता आहे. तितिक्षवा कारुणिका, पराकाष्ठेची सहनशीलता आहे. बघा, आणि कारुणिका, आपलं दुसऱ्याला रक्षण करण्यासाठी, वाचवण्यासाठी आपलं जीवनही धोक्यात घालायला तयार आहे, त्याला म्हणतात कारुणिका. तितिक्षवा कारुणिका सुहृद सर्व देहिना. सुहृद, सर्व जीवांच्या प्रती त्याचा प्रेम भाव आहे. सुहृद सर्व देहिना अजात शत्रव शांत. आणि त्याचा शत्रू जन्मालाच आला नाही. आणि शांत, कुठल्याही स्थितीमध्ये सुख येऊ, दुःख येऊ, किंवा खूप काही लाभ हो किंवा खूप तोटा हो, शांत आहे. त्याला म्हणतात साधू. साधू फक्त वेशभूषा याच्याने कोणी साधू होत नाही. साधू जो आहे याचे लक्षण, मग कोणी पॅन्ट शर्ट मध्ये असेल, कोणी स्त्री असेल, पुरुष कोणी असेल ना, तर ही लक्षणे त्याच्यात आहे, त्याला साधू म्हटलं पाहिजे. हे मग भक्ती करण्यासाठी फक्त मंदिरातच जाऊन भक्ती करू शकतो असं नाहीये. घरात राहूनही व्यक्ती भक्ती करू शकतो. कशा प्रकारे? यत्करोषि यदश्नासि यज्जोषि ददास्य. यत्करोषि, जे काही करतो भगवंत प्रित्यर्थ करायला पाहिजे. मग अर्जुना युद्ध केलं, पण कोणासाठी? भगवंतासाठी केलं, विजय झाला. तेच दुर्योधनाने युद्ध केलं पण नुकसान झालं. का? भगवंता विरोधात ते कार्य होतं. मग यदश्नासी, आपण खातो पितो, हे सर्व गोष्टी भगवंतासाठी करू शकतो आपण, आणि त्याद्वारे ते भक्ती होते. खायचंच आहे पण भगवंत नैवेद्य दाखवून जेव्हा आपण प्रसाद खातो ती भक्ती झाली. चालायचं आहे पायाने, पण आज आपण इथे चालत आलो, गाडीने आलो, येणं जे आहे भक्ती झाली. का? सत्संग मध्ये बसलो आहोत, हरिनाम करतो आहोत. ऐकणं आहे, काहीतरी गोष्टी ऐकण्याऐवजी, प्रजल्प ऐकण्याऐवजी भगवंताचं नामस्मरण ऐकलं, कथा ऐकली, भक्ती. ऐकणं भक्ती झाली. बघणं आहे, मंदिरात गेलो आपण, तिथे भगवंताचे सुंदर विग्रह बघितले, भगवंताच्या लीलांचं बघितलं, श्रवण केलं, भक्ती झाली. भक्ती करण्यासाठी काही सोडावं लागत नाही. खूप मोठा भ्रम आहे की भक्ती करायचं म्हणजे सगळं सोडावं लागतं. नाही, भक्ती करण्यासाठी काही सोडावं लागत नाही. फक्त काय सोडावं लागतं? कृष्ण.
जसं मी सांगितलं सुरुवातीला, किती रुपये बरोबर जातात? 0. किती जमीन बरोबर जाते? 0. किती नातेवाईक बरोबर जातं? 0. 0 अधिक 0 अधिक 0 किती झाले? 0 अधिक 0 अधिक 0 किती झाले? 0. पण त्यात एका शून्यापुढे एक ठेवला किती झाले? 2 शून्यापुढे एक ठेवला किती झाले? 3 शून्याच्या पुढे एक ठेवलं किती झाले? इतकी मंत्रमुग्ध होऊन गेलेले ते. तर शून्याला किंमत नाही, पण शून्याच्या पुढे एक ठेवला 10 झाले. 2 शून्याच्या पुढे एक ठेवला 100 झाले. 3 शून्याच्या पुढे एक ठेवला 1000 झाले. म्हणजे एक म्हणजे कृष्ण. नाही तर जीवनामध्ये बाकी सर्व गोष्टी काय होतात? जीवनाच्या शेवटी शून्य होऊन जातात, काही बरोबर जात नाही. परंतु एक म्हणजे कृष्ण. जेव्हा जीवनामध्ये आपण कृष्ण विठ्ठल जोडतो, त्या जीवनाला किंमत येते. ह्या जीवनात तो आनंदाचा अनुभव करतो आणि पुढच्या जन्मामध्येही त्याचा लाभ जो आहे तो घेऊ शकतो. म्हणून हे श्राद्ध जे कोणासाठी? आत्म्यासाठी आहे. तर पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. जे काय आपण वर्ष श्राद्धापर्यंत पुण्य करतो, त्यांच्या वतीने नामस्मरण करतो, जे अन्नदान करतो, गरुड पुराणमध्ये तिथे गरुडजी विचारतात की हे सर्व जे काही आपण पुण्यविधी करतो हे त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचतं, त्या जीवापर्यंत कसं पोहोचतं? तर भगवान विष्णू गरुडजींना सांगतायत की सर्वप्रथम जेव्हा आपण हे पुण्य अर्पण करतो, वरुण देव त्याचा स्वीकार करतात. म्हणून बघा, आपण कुठल्याही विधीच्या वेळेस पाणी देतो ना, ते पाणी देव म्हणजे वरुण देव त्याचा स्वीकार करतात. आणि वरुण देव नंतर ते भगवान विष्णूंना देतात. भगवान विष्णू ते सूर्यदेवाला देतात आणि सूर्यदेव त्या जीवापर्यंत ते पोहोचवतात. हे सर्व पुण्य जे आहे तिथपर्यंत पोहोचतं. जे काही आपण त्यांच्या वतीने करतो, सर्व पुण्य जे आहे ऑलरेडी त्यांचं स्वतःचं पुण्य त्यांच्याबरोबर आहेच, ती शिदोरी आहेच. पण आणि ते जे काही आपण करतो, जसं हे शरीर जे आहे याला जर चालवायचं फिरवायचं त्याला खाऊ घालावं लागतं ना, बल लागतं, तर आपण चालू फिरू शकतो. तसं आत्म्याचं बल जे आहे आवश्यक असतं पुढच्या प्रवासासाठी. त्याला चांगली गती जी आहे, जेव्हा त्याचं भरपूर आत्मबल पुण्य त्याच्याकडे असेल, थोडी उच्च गती त्या जीवाला प्राप्त होते. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठति राजसा जघन्य गुण रुत्तिष्ठ अधोतम गच्छन्ति तामसा. जे ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, जे सात्विक जीवन जगताय, ऊर्ध्व गती प्राप्त होते, देव लोकांपर्यंत त्यांची गती प्राप्त होते. मध्य तिष्ठति राजसा, जे राजसामध्ये खूप आसक्ती आकर्षण आहे, या जगामध्ये काही केले की त्याला काहीतरी फायदा पाहिजे, त्याच्यात आकर्षण, स्त्री पुरुष आकर्षण हे जे आहे, किंवा काहीतरी नफा पाहिजे, तिष्ठति इथेच राहतो, परत वेगवेगळ्या योनींमध्ये इथेच राहतो. जघन्य गणवृत्तिष्ठ, अनेक प्रकारचे जघन्य पाप कर्मामध्ये रत झाले, तामसिक वृत्ती आहे, गधो गच्छति, खालच्या योनीमध्ये त्याचा जन्म होतो. म्हणून हे जे पुण्य आहे त्या जीवा तिथपर्यंत पोहोचतं. आधुनिक याच्यामध्ये बऱ्याच वेळेस याच्यावर विश्वास ठेवला जात नाही. कोणाचा देहांत झाले काही महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी, आणि आता तुम्ही त्याच्याबद्दल त्याच्यासाठी काही विधी करताय, पूजा करताय, कुठे त्याला म्हणणार आहे, कसं त्यांना मिळणार आहे? परंतु बघा, मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये एवढी व्यवस्था आहे की जर कोणी आपण मोबाईलमध्ये मेसेज टाईप केला, एका सेकंदामध्ये 1000 किलोमीटर अंतरापर्यंत तो मेसेज पोहोचतो. इथे कोणी बँकेत पैसे टाकले, दिल्लीला बँकेमध्ये ATM मधून पैसे बाहेर पडतो. जर मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये एवढी जर व्यवस्था आहे, कोणासाठी आपण इथे काही मेसेज टाईप केला, क्षणात तिकडे पोहोचतो, तर 33 करोड देवतांच्या टेक्नॉलॉजीमध्ये एवढी तर व्यवस्था आहे. इथे कुणासाठी पुण्य करता, भगवंताने एवढी व्यवस्था करून ठेवली आहे, इथे कुणासाठी पुण्य करतो, ते पुण्य त्या जेव्हा जिथे तो असेल तिथे प्राप्त होतो. म्हणून इथे जेव्हा आपण काही पुण्य आध्यात्मिक कार्य करतो, तो जीव जर स्वर्ग लोकात असेल, याचं रूपांतर जे काय आपण अन्नदान कर, खास करून श्राद्ध म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दान आहे. विशेष म्हणजे अन्नदान जे आहे विशेष म्हटलं जातं.
ब्राह्मण भोज आहे विशेष म्हटलं जातं, किंवा म्हणजे अतिथी आहे त्यांच्यासाठी भोज जे आहे विशेष म्हटलं जातं. कारण की हे जर स्वर्गात असेल त्याचं रूपांतर अमृतामध्ये होतं. जीव जर मनुष्य योनीमध्ये असेल तर त्याचं रूपांतर भोग उल्हासामध्ये होतं. तो जीव जर हा पशु योनीमध्ये असेल तर त्याचं रूपांतर जे आहे जलचर असेल तर पाण्यामध्ये होतं, पक्षी असेल तर त्याचं रूपांतर हवेमध्ये होतं. जिथे तो जीव असेल तिथे त्याचं रूपांतर त्याच्या अनुकूल स्थितीनुसार होत असतं. म्हणून ह्या जीवाला भगवत धामाकडे घेऊन जाण्यासाठी, कारण की हा देह जो आहे हा माता पित्यांचा अंश आहे, जे आपण एकमेकांच्या डोळ्याने बघतो, आणि देह माता पित्यांचा अंश आहे, परंतु आत्मा जो आहे तो भगवंताचा अंश आहे. ममई अंश जो लोके जीवभूत सनातन, सनातन काळासाठी जीव भगवंताचा अंश असल्याने अंततः त्याला तिकडे जायचं आहे. म्हणून आपण ध्यान झाल्यानंतर काय लिहितो, कैलासवासी वैकुंठवासी. का? आत्म्याला तिकडे जायचं आहे, आणि तिथे जाण्यासाठी आत्म्याला जे आत्मबल पाहिजे ते त्याला आता काही खायला प्यायला देऊन होणार नाहीये. जे काही पुण्य करू, जे काही आध्यात्मिक कार्य करू ते आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी मदत करणार आहे. म्हणून तिथे हे जे पिंडदान आहे, श्राद्ध आहे, ह्यामध्ये अनेक ठिकाणी याचं वर्णन आहे. रामायणामध्ये सुद्धा उत्तरकांडमध्ये याचं वर्णन आहे. गरुड पुराणमध्ये या सर्व गोष्टींचं खूप विस्तारित वर्णन आहे. गरुड पुराणात तर एवढं विस्तारित वर्णन आहे. हे एक दुर्भाग्य आहे की गरुड पुराण लोक ध्यान झाल्यानंतर वाचतात. गरुड पुराण जर जिवंत असताना जर वाचलं त्याला मृत्यूनंतर गरुड पुराण वाचायची गरज पडणार नाही, कारण की तशी स्थिती येणार नाही. अंत्यकालेच मानव स्मरण मुक्तो कलेवर, तो भगवंताचं स्मरण करून, कारण की गरुड पुराण वाचल्यानंतर तो पाप कर्मामध्ये लागू शकत नाही. इतके प्रत्येक पाप कर्माचं इतके भयंकर कर्म फळ भोगावे लागतात. हे विस्तारित वर्णन जे आहे, जेव्हा कोणी जर ऐकलं तर त्याला तो मृत्यूच्या अगोदरच स्वतःला तयारी करेल भगवत धामात जाण्यासाठी. भागवतामध्ये काही ठिकाणी वर्णन आहे, गरुड अनेक पुराणांमध्ये जे आहे ह्या विधींचं वर्णन आहे. तेव्हा रामायणामध्ये एक प्रसंग येतो की रावण जेव्हा एकदा खूप अत्याचार जेव्हा रावणाचा वाढला, त्याने स्वर्गावर स्वारी केली आणि सर्व देवतांना पळून लावलं. सर्व देवता जे आहेत इकडे तिकडे लपून बसतायत. तर त्यावेळेस पृथ्वीवर एक राजा होता, त्याचं नाव होतं मरुत. या मरुत राजाकडे जेव्हा ते पोहोचले तर सर्व देवता जे आहेत ते लपून बसतायत आणि त्या राजाकडे लपून बसण्यासाठी त्या वेगवेगळ्या योनींचा ते आश्रय घेत आहेत. यमराज जे आहेत कावळ्याचं रूप धारण करतात, इंद्र मुराचं रूप धारण करतो, वरुण सरड्याचं रूप धारण करतो. सगळे देवता वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे रूप धारण करून त्या राज्यामध्ये लपून बसतायत. रावण स्वारी करून आलेला आहे, एक तर स्वर्गातून पळून लावलंय आणि इकडे पण त्यांच्या मागे लागलाय. शेवटी सर्व देवता जे आहेत तेव्हा रावण निघून गेला तर परत त्यांनी आपापलं रूप धारण केलं. त्यावेळेस ह्यांनी आम्ही ह्या योनींचा स्वीकार केला होता म्हणून तुम्हाला काहीतरी वर देतो. त्यावेळेस इंद्राने मोराला वर दिला की तुझं सौंदर्य खूप छान असेल, सुंदर असेल, तुला सर्पापासून भय राहणार नाही. इंद्राने मोराला वर दिला. वरुणाने सरड्याला वर दिला की तुझ्यामुळे मी इथे लपून राहिलो, मी तुला वर देतो की जेव्हा तुला कोणी मारायला येईल तू रंग बदलू शकशील. तू बघितलं कधी सरड्याला रंग बदलताना? कधी कधी माणसाला पण म्हणतात काय सरड्यासारखा रंग बदलतोस ना. सरडा रंग बदलतो, वरुणाने दिला वर आहे. तसं यमराज कावळ्याला वर देतात की ज्यावेळेस एक तर तुझं आयुष्य खूप दीर्घ असेल, कावळ्याचं आयुष्य खूप दीर्घ असतं, आणि दुसरा वर दिला जातो की ज्यावेळेस कोणी पिंडदान करेल, पिंडाला तू जेव्हा स्पर्श करशील ते जे पुण्य आहे तो दिवंगत जो जीव असेल त्याला प्राप्त होईल. म्हणून देहांत नंतर हे जे श्राद्ध आहे
तो जीव आत्मा पितृलोकामध्ये आहे. आपण आता पितृपक्ष पितृलोकामध्ये जे आहे, जेव्हा इथून यमदूत घेऊन जातात आणि यमलोकाला भेटायचं आहे यमराजाला, त्याच्या अगोदर एक वेटिंग पिरियड असतो. काही काळ थांबावं लागतं. आपण पण बऱ्याच ठिकाणी जातो, थोडं वेटिंग रूम मध्ये थांबावं लागतं. तसं वेटिंग रूम जे आहे तिकडचा ते म्हणजे पितृलोक आहे. हे गर्भदेव सागराच्या वर आहे, भूलोकच्या खाली आहे, पाताळापासून खूप खाली आहे, गर्भदेव सागराच्या वर आहे. तसं हे पितृलोक जे आहे, यमलोक आणि पितृलोक हे बाजूबाजूला आहे. वेटिंग रूम बाजूलाच आहे. आणि मग त्या पितृलोकामध्ये जे आहे तिथे जे आपण आपले दिवंगत प्रियजन आहेत तिथे वाट बघतायत. कशाची? भोजनाची. तर इथे आपल्याला 3 वेळेस खाऊन सवय असते. तिथे त्यांच्यासाठी दिवसातून एकदाच भोजन असतं. तर आपला वर्ष म्हणजे देवतांचा एक दिवस. तर आपण वर्षातून एकदा जे वर्ष श्राद्ध घालतो ते म्हणजे देवतांचा एक दिवस, दिवसातून एकदा त्यांना ते भोजन प्राप्त होतं. जरी ते आपण वर्ष श्राद्ध घालायला विसरलो तर तिथे पितरांना ते भोजन मिळत नाही. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, पित्र जे आहेत हे खूप कष्ट होतात, दुःखी होतात, किंचाळतात, ओरडतात. का? तर त्यांना ते दुःख, ते उपाशी आहेत, त्याचं दुःख भोगावं लागतंय. म्हणून त्यावेळेस सर्व देवता जे आपण इथे श्राद्ध घालतो, पिंडदान घालतो, त्याचा लाभ जो आहे तिथे त्या जीवाला प्राप्त होतो. तशा प्रकारे तिथे खूप महत्वाचं आहे की श्राद्ध जे आपण घालतो त्या जीवाला ते प्राप्त होतं. रामायणामध्ये अनेक प्रसंग आहेत की जसं एकदा श्री रामचंद्र वनवासामध्ये आहेत. तिथे चित्रगुप्तला त्यांना बातमी मिळते की दशरथ महाराजांना देहांत झालेला आहे. 14 वर्ष ते वनवासामध्ये आहेत. जिथे जिथे कुठे जात होते ते श्राद्ध घालत होते अनेक ठिकाणी. मग आपल्याला माहिती पुष्करला सुद्धा त्यांनी श्राद्ध घातलं. तर फल्गू नदी आहे, त्यांनी साक्ष दिली नव्हती श्राद्ध घातलं म्हणून. मग तिला नाव आपलं फल्गू. म्हणजे पाणी वर दिसत नाही पण खाली पाणी आहे असं. तसं सीता माता सर्व ऋषीमुनी आलेत, वनात आहे, कंदमुळं फळं जे आहेत ऋषीमुनींना ते श्राद्धामध्ये भोजन वाट अन्नदान करतायत. तर अचानक सीता माता निघून गेली आणि शेवटपर्यंत ती आलीच नाही. श्री रामचंद्र वाट बघते, आता येईल, थोड्या वेळात येईल, सर्व प्रसाद वाढायचा आहे, ती आलीच नाही. श्री रामचंद्र सर्व कार्यक्रम झाल्यानंतर विचारतात की तू अचानक निघून गेली, परत आलीच नाही, काय झालं? ती म्हणाली की जेव्हा श्राद्ध भोज चालू होता त्यावेळेस दशरथ महाराज, अजय महाराज, दिलीप हे सर्व पूर्वज जे आहे तिथं स्थित होते आकाशामध्ये. सर्व बघत होते, त्याचा स्वीकार करत होते. आणि त्यांच्या समोर दशरथ महाराजांच्या, माझ्या सासऱ्यांच्या समोर अशा वनवासी वेशामध्ये जर मी तिथे उभी राहिले, तिथेच राहिले, त्यांना किती दुःख होईल की ह्या अगोदरच मी निघताने किती त्यांना दुःख झालं होतं. नाशी ह्या वेशामध्ये, वनवासी वेशात मी थांबले तर त्यांना दुःख होऊ नये म्हणून मी तिथून निघून आले. अशा प्रकारे म्हणजे जेव्हा आपण हे श्राद्ध घालतो त्याचा स्वीकार केला जातो. फक्त ह्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या भावनेने करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, करायचं म्हणून केलं जातं, त्याच्यामध्ये भावना ओतली जात नाही. कधी कधी आपण बघतो की बऱ्याच गोष्टी फक्त करायच्या म्हणून करायच्या. भाव काय आहे, तो आत्मा पुढच्या प्रवासाला निघालेला आहे. हे सर्व विधी जे आहेत, पुण्य जे आहे, त्यांना तुमचं आत्मबल वाढवण्यासाठी मदत करणार आहे, त्यांच्या पुढच्या प्रवासाला मदत करणार आहे. त्या भावनेने हे करणं गरजेचं आहे. आम्ही तिकडे कोकणात राहतो, ते पण कोकणच आहे नाही, तर तिकडे कधी कधी लोक श्राद्धाच्या वेळेस किंवा दिवसाच्या वेळेस दारू पण ठेवतात, तंबाखू पण ठेवतात. इकडं माहित नाही परफेक्ट नाही, परंतु आता विचार करा, जे शरीर दारू पीत होतं, जे शरीर तंबाखू खात होतं, त्याचे अंत्यसंस्कार केले ना, ते संपलं शरीर. मग आता हे तंबाखू कोणासाठी देतो? अरे ज्याच्यासाठी आपण श्राद्ध करतो आत्म्यासाठी करतो. आत्मा भगवंताचा अंश आहे. त्या आत्म्याला भक्तीची गरज आहे.
नामस्मरणाची गरज, भजन कीर्तनाची गरज. त्या आत्म्याचं जसं शरीराचं खाणं आहे, आत्म्याने शरीराला धारण केलेलं आहे. जसं गाडी ड्रायव्हर चालवतो, पण गाडीचं खाणं वेगळं आणि ड्रायव्हरचं खाणं वेगळं आहे. पेट्रोल पंपावर गेल्यावर आपण गाडीच्या टाकीमध्ये डिझेलचा पाईप देतो, ड्रायव्हरच्या तोंडात देतो का? है ना. गाडीचं खाणं वेगळं, ड्रायव्हर गाडी चालवतो पण ड्रायव्हरचं खाणं वेगळं, गाडीचं खाणं वेगळं. तसं शरीराचं खाणं, याला भाजी भाकरी लागते, शरीराचं खाणं झालं. मग आत्म्याचं खाणं हे भाजी भाकरी नाही आहे. आत्म्याचं खाणं आहे, त्याला जीवेर स्वरूप कृष्ण मिळते, भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण आत्म्याचं खाणं आहे. हे तेव्हा त्याला आत्म्याला मिळालं की आत्मा संतुष्ट होतो. जसं खाणं दिलं की शरीर संतुष्ट होतं, झोप मिळाली की शरीर संतुष्ट होतं. त्याची गरज आहे शरीराची. आत्म्याची गरज झोप खाणं नाहीये, आत्म्याची गरज आहे भगवंताची भक्ती, कारण की तो भगवंताचा भक्त आहे. म्हणून ह्या आत्म्यासाठी ह्या भक्ती मार्ग आहे. काय श्राद्धाच्या वेळेस जास्तीत जास्त हरिपाठ करणं, कीर्तन करणं, भजन करणं. कुणासाठी? आत्मा पुढच्या प्रवासाला निघालेला आहे. संत शिरोमणी तुकाराम मला सांगतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आमचं गाव म्हणजे काय? आपण म्हणतो रे, कराड आमचं गाव आहे, सांगली आमचं गाव आहे, मुंबई आमचं गाव आहे. मग तुकाराम महाराज का सांगतात आम्ही जातो आमच्या गावा? कारण की त्यांनी हे जाणलं आहे, आपण इथे 50, 60, 70 वर्षासाठी आलो आहोत. जसे ट्रेनने प्रवास करताना कधी कधी स्टेशनला आपण उतरतो आणि 2-3 डब्यातले लोक एकत्र येतात, वडापाव खातात, चहा पितात आणि परत कधी ना भेटण्यासाठी निघून जातात आपापल्या डब्यामध्ये. समुद्रामध्ये लाटेवर जेव्हा 2 काड्या एकत्र येतात, एकत्र जुळतात आणि परत लाटेने वेगळ्या होतात, परत कधी ना भेटण्यासाठी. तसं ह्या जगामध्ये सुद्धा आपण येतो, कोणी आई बनतं, कोणी वडील बनतं, कोणी मुलगा, कोणी मुलगी, कोणी पती, कोणी पत्नी, सगळं संबंध तयार होतात आणि परत इथून निघाले की परत कधी ना भेटण्यासाठी आपण 7 जन्माची शपथ घेतो, ती गोष्ट वेगळी. कोणी इच्छा करत नाही. परंतु हे जे आहे, जीव हा स्वतंत्र आहे. आपापल्या कर्मानुसार तो त्याचं भ्रमण 84 लाख वेळेमध्ये चालू आहे. ह्या जीवाला मुक्त करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा. कुत्र्याच्या योनीमध्ये गेला अनेक प्रकारची कुत्री बनतो, म्हशीच्या योनीमध्ये गेला की अनेक प्रकारच्या म्हशी बनतो, माणसाच्या योनीमध्ये आला की 4 लाख प्रकारचे माणसं बनतो. असे 84 लाख योनी आहेत. जलचर योनीमध्ये गेला की 20 लाख प्रकारची जलचर योनी आहेत. पक्ष्याच्या योनीमध्ये 30 लाख प्रकारचे पक्ष्याची योनी आहेत. आपल्याला डोळ्याने एवढं दिसत नाही पण आहेत. 14 लोक भुवन जे आहे, 14 ब्रह्मांडाचं, 14 भुवनांचं ब्रह्मांडामध्ये ह्या 84 लाख योनी आहेत. तर त्याच्यामध्ये हा जीव भ्रमण करतो आहे. आणि हा जो मनुष्य जन्म आहे याच्यामध्ये मुक्त होण्याची संधी आहे, जंक्शन आहे. पण काय होतं, जन्म घ्यायचं मरायचं, जन्म घ्यायचं मला एवढी सवय होऊन जाते की बाहेर पडायचं लक्षातच राहत नाही. तर एका सायंटिस्टने प्रयोग केला, एक बॉक्स बनवला आणि त्याला दोन्ही बाजूला माइल्ड करंट दिला, बारीक करंट दिला, त्याच्यात एक उंदीर सोडला. तो उंदीर ह्या कोपऱ्यात गेला की त्याला करंट लागायचा आणि तो ह्या कोपऱ्यात पडायचा. ह्या कोपऱ्यामध्ये उंदीर त्याला करंट लागला की तो माइल्ड करंट, तो ह्या कोपऱ्यात जायचा. 5-10 वेळेस उंदरांच्या चक्रा मारले, इकडून तिकडे तिकडून इकडे. नंतर त्या सायंटिस्टने दरवाजे उघडले. आता दरवाजे उघडल्यानंतर उंदीर बाहेर पडू शकतो ना, पण त्याला एवढी सवय लागली की ह्या टोकाने ह्या टोकाला जायचं, त्या टोकाने ह्या टोकाला, एवढी सवय लागली दरवाजे उघडले कळतच नाही आणि तो चक्रच मारतोय. तसा मनुष्य जन्म जो आहे बाहेर पडण्यासाठी आहे. जन्म मृत्यू चक्रातून बाहेर पडण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. पण जन्म घ्यायची मरायची एवढी सवय झालेली आहे की त्याला वाटतं की जन्म घ्यायचा नंतर मरायचं, परत कुठेतरी जन्म घ्यायचा, परत मरायचं. ह्याच्या फेऱ्यामध्येच तो अडकून पडलेला आहे. बाहेर पडण्याचा तो विचारच करत नाही. पण मनुष्य जन्म जो आहे हा खूप विशेष आहे. नृदेहम आद्यम सुकल्पम गुरु कर्णधारम. जेव्हा आपण मनुष्य जन्मामध्ये भगवंताची भक्ती करू शकतो. हे जसं आज आपण आईंच्या श्राद्धासाठी एकत्र आलो आहोत. श्राद्ध म्हणजे त्यांचा पुढचा प्रवास जो आहे हा भगवंत चरण, जोपर्यंत आत्मा भगवंत चरणी पोहोचत नाही तोपर्यंत त्याला चिरशांती शक्यच नाही. ह्या जगामध्ये माणसाला वाटतं की सुख पाहिजे, पण सुख काय करताय? मराठीत म्हण आहे, सुखी व्हायचं असेल तर काय करा, सुखी माणसाचा
सदरा घाला, कारण की असं कुठं मिळतच नाही. कराड शहरामध्ये लोक राहतात, त्यांना वाटतं खूप पैसे कमवायचे, खूप पैसे कमवायचे, आणि मग इथं संगमाच्या कुठल्या तरी नदीच्या बाजूला मस्त बंगला वगैरे राहायचा. तो खेड्यात राहतो, त्याला वाटतं खूप पैसे कमवायचे, खूप पैसे कमवायचे, कुठेतरी मुंबईला आपला फ्लॅट, अंधेरी बांधेरी कुठे आपला फ्लॅट असावा. त्याला वाटतं इकडे सुख आहे, आणि इकडे त्याला वाटतं तिकडं सुख आहे. सुख पुढेच पळत आहे, बरोबर ना. माणसाला, लहान मुलाला काय वाटतं, एकदा 5वी पास झालं की सुखी होईल. 5वी पास झालं की त्याला वाटतं 10वी पास झालं की सुखी होईल. 10वी पास झालं की त्याला वाटतं मग डिग्री मिळाली की सुखी होईल. डिग्री मिळाली की सुख होतं का नाही? नोकरी लागली की सुख होईल. नोकरी मिळाली की सुखी होतं का? लग्न झाले की सुखी होईल. आता लग्न झाल्यावर पण सुख होतं का? मुलं झाले की सुख होईल. तर मुलं झाल्यावर पण सुख होतं का नाही? त्यांचं शिक्षण पण झालं पाहिजे, तेव्हा सुख होईल. तर शिक्षण झालं परत सुख होतं का नाही? त्यांचं पण नोकरी लागली पाहिजे, परत ते सुख होतं का? त्यांचे पण लग्न झाले पाहिजे, तरी पण सुख होतं का? नातवंडाचं तोंड पण पाहायला पाहिजे. सुख पुढेच पळत राहतं, पुढेच पळत राहतं, कारण की आपण सुखात चुकीच्या ठिकाणी शोधतो आहोत. शरीर स्तरावर सुख हे तात्पुरतं आहे. खाल्लं आनंद मिळतो, 5 तासांनी परत भूक लागते, 6 तासांनी. झोपलं आनंद होतो, तर कुठपर्यंत? परत झोप लागेपर्यंत. ह्या जगात सुख आहे, पण तात्पुरतं आहे. पण आत्म्याला सुख कायमस्वरूपी पाहिजे. ते सुख जे आहे फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये. आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन जेव्हा कोणी भक्तीचा स्वीकार करतो, ते जसं आपण ह्या जीवनामध्ये असताना एवढे कष्ट करतो, त्यासाठी भावी जीवन चांगलं असावं, म्हातारपणी काही कष्ट होऊ नये, सगळं प्लॅनिंग करून ठेवतो. पुढच्या पिढीची पण प्लॅनिंग करून ठेवतो. तसं पुढच्या जन्माचं प्लॅनिंग करणं कोण करेल ते? सुरुवातीला सांगितलं की दुःख का होतं मृत्यूच्या वेळेस? कारण की पुढचं माहीत नाही आहे, म्हणून दुःख होत आहे. मांजर पिलाला पण तोंडात पकडते, उंदराला पण तोंडात पकडते. मांजरीसाठी, उंदरासाठी मांजरीचं तोंड काळ मृत्यू आहे, पण पिलासाठी आईचं प्रेम आहे. तसं एखादा भक्तीचा स्वीकार जेव्हा करतो, त्यासाठी मृत्यू हा माझे भगवंत आहेत, आम्ही जातो आमच्या गावं आहे. परंतु ज्याला पुढची कल्पनाच नाही, त्यासाठी मृत्यू जो आहे भयंकर काळ आहे. म्हणून कलियुगामध्ये जे आहे खूप सोपा उपाय दिलेला आहे भगवंताची भक्ती करण्यासाठी, खूप सोपा मार्ग. तसं सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये खूप कठीण होतं. भागवतामध्ये वर्णन आहे, कृत्य ध्यायतु विष्णुम त्रेताय मिजतो मखै द्वापारे परिच्छेदात कलो तद्धर कीर्तनात. सतयुगामध्ये लोक 1-1 लाख वर्ष जगत असत, 60-70 हजार वर्ष तपस्या करत असत. पण पूजे असं कसं काय वर्ष, 1 लाख वर्ष मन जगू शकतो? हां, विश्वामित्र म्हणून 60,000 वर्ष तपस्या केली होती. हे सोडा, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लोक 90 वर्षाचे असताना युद्ध करत होते. आता विश्वास ठेवू शकतो का आपण? 20 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक करतात. आता ह्या काळामध्ये आपल्याला 90 वर्षाचा माणूस युद्ध करू शकतो, तलवारी उचलू शकतो, अशक्य वाटतं. महाराणा प्रताप 60 किलोची तलवार घेऊन युद्ध करत होते. त्या चेतो घोड्यावर 250 किलोचं वजन घेऊन ते युद्ध करत होते. विचार करा. एका हिरोला पिक्चर बनवायचा म्हणून चिलखत घातला महाराणा प्रताप त्यांनी वापरलेला. तो हिरो खाली जागेवर बसला, त्याला चौघांना उठवावं लागलं चिलखत घातलं. म्हणजे एवढा चिलखत घेऊन महाराणा प्रताप युद्ध करत होते. विचार करा, ते हिरोला घातलं तर तो आता बॉलिवूडचा हिरो बस उठताच येणार त्याला चिलखत घेऊन. म्हणजे काळाच्या ओघाने गोष्टी कमी होत, वयोमान कमी होत आहे. नंतर हा करोडो वर्षापूर्वी जे आहे लोक 1 लाख वर्ष सहज, तर त्या काळी ध्यान धारणा करणं, ध्यान योग करणं युगधर्म होता सतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये मोठमोठे यज्ञ कर्म केले जायचे. एवढी तिथे धन संपत्ती ऐश्वर असायचं की डोंगराच्या डोंगरासारखे आहुती यज्ञामध्ये दिलं जायचे. तिथे जे याज्ञिक असायचे त्यांना यज्ञ पेटवण्यासाठी माशीची गरज लागत नव्हती, लायटरची गरज लागत नव्हती. मंत्राने यज्ञ पेटवलं जायचं, अग्नी पेटवलं जायचं. अशी शुद्धता होती वस्तूंसाठी, मध्ये पदार्थांमध्ये शुद्धता होती. आज जर तुम्ही मागायला गेला ना की खारीक द्या, कशाला पूजेला पाहिजे, तर मागच्या डब्यातली द्या म्हणून सांगतो दुकानदार. कामाला येणार नाही, खायला पूजेला चालेल, तरी वस्तूंमध्ये तरी शुद्धता आहे का तिथे? त्यामुळे यज्ञ करणे जे कलियुगामध्ये 2 वेळेचं खायला एवढं टेन्शन घ्यावं लागतं. तर मोठमोठे आहुती, शुद्ध तुपाची आहुती कुठं देऊ शकणार आहे? यज्ञ कर्म कलियुगात शक्य नाही. द्वापारी परिच्छेद, द्वापार युगामध्ये जे आहे 6 वेळा आंघोळ करून
6 वेळा आरती केली जायची, पूजा केली जायची मंदिरामध्ये जाऊन. एवढा वेळ होता, सुविधा होत्या. म्हणून पण आता आठवड्यातून एखादा सत्संग करायला म्हटलं तर कठीण जातं. तर म्हणून कलियुगामध्ये जे आहे ध्यान धारणा शक्य नाही, यज्ञ कर्म शक्य नाही. कलियुगामध्ये आपल्याला तिथे पूजा अर्चा शक्य नाही. म्हणून कलियुगामध्ये सोपा मार्ग जो आहे संत शिरोमणी तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांत. जन्म जन्माचे पाप कर्म जे आहे हे नाम संकीर्तनाने सहज नष्ट केले जाऊ शकतात. तसं कंटाळा आलाय म्हणून नाही ना, अजून 5 मिनिटं चालेल. तर एक सुंदर एक प्रसंग आहे महाभारतामध्ये की एकदा युधिष्ठिर महाराज आत महालात बसलेले आहेत, सभेमध्ये बसलेले आहेत आणि इकडून भीमसेन पहारा देत आहेत. भीम आणि अचानक एक व्यक्ती धावत येतो. अहो आश्चर्यम, अहो आश्चर्यम. एक विशेष आश्चर्य पाहिलंय. म्हणजे तू काय पाहिला? म्हणे मी बघितलं की माझ्या शेताचं कुंपण दुसऱ्याचं शेत खात आहे. माझ्या शेताचं कुंपण जे दुसऱ्याचं शेत खात आहे. म्हणे मग काय कुंपण तोडायचं? म्हणाल नाही. असं का झालं? माझ्या शेताचं कुंपण आहे, दुसऱ्या शेत का खात आहे? हे चुकीचं आहे ना. ठीक आहे, तुला उत्तर पाहिजे तर आज जा. युधिष्ठिर महाराजांनी तो आत गेला तर दुसरा व्यक्ती धावत आला. अहो आश्चर्यम, अहो आश्चर्य. तुम्ही सर्व लक्षात ठेवा, विचारणार आहे कुठले आश्चर्य आहे. अहो आश्चर्य, तू काय आश्चर्य पाहिला? मी बघितलं की एक बादली होती पाण्याने भरलेली. ते पाणी 5 मडक्यांमध्ये ओतलं, मडके पण पूर्ण भरले. पण जेव्हा मडके परत बादलीमध्ये ओतले तर बादली अर्धीच भरली. तर भीमसेन पाणी पाहिजे का? नाही. असं का झालं की बादली पूर्ण भरली होती, मडके पण पूर्ण भरले, मडके गळत पण नव्हते, पण तरी पण बादली परत अर्धीच का भरली? असं का? तुला उत्तर पाहिजे तर तू पण आज जा. तिसरा व्यक्ती जो आहे धावत आला. अहो आश्चर्य, अहो आश्चर्य. तू का आता आश्चर्य पाहिलं? म्हणून मी बघितलं की एक व्यक्ती सुईच्या छिद्रातनं हत्ती पार करतोय. काय करतोय? सुईच्या छिद्रातनं हत्ती पार करतोय. मग काय झालं? शेपूट अडकलाय. हत्ती पार करतो, शेपूट कसं काय? मग आता हत्ती बारीक करायचं ना, हत्ती बारीक नाही करायचं, शेपूट. हत्ती पार होतो ना, शेपूट कसं काय अडकतं? उत्तर पाहिजे. ठीक आहे, तू पण आज जा. तेवढ्यात चौथ्या व्यक्ती धावत येतो. अहो आश्चर्य, अहो आश्चर्य. पण तू काय आश्चर्य पाहिला? तुम्ही बघितलं की एक मोठी शिळा होती, मोठा दगड होता. 60-70 लोकांना तो हलत नव्हता. परंतु एक साधू आले, त्यांनी शॉलचा एक धागा काढला, त्याला गुंडाळला, भिरकावून लावला. अच्छा, दगड परत आणायचा? दगड परत नाही आणायचा. जो 70 लोकांना हलत नव्हता, एका व्यक्तीने असं सहज भिरकावून कसं काय लावला? हे कसं काय शक्य? पण तू पण आता प्रश्न विचारायला. सगळे चौघे आत युधिष्ठिर महाराजांकडे पोहोचतायत. भीमसेन पण आज जात आहेत. म्हणजे विचारतात की हा काय प्रकार आहे, याचं उत्तर पाहिजे. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की हे सर्व जे कलियुगाचे लक्षण आहे, तुला बोराय दुखता गुंडाळा निघा आता. तर भीमसेन विचारतात की ठीक आहे, कलियुगाचे लक्षण आहे, पण समजावून तर सांगा कसे कलियुगाचे लक्षण आहेत, नक्की काय आहे ते. सांगतात की पहिलं आश्चर्य काय पाहिलं होतं? माझ्या शेताचं कुंपण दुसऱ्याचं शेत खात आहे. द्वापार युग होता, तर कलियुगामध्ये बांध आपोआपच सरकतोय, अतिक्रमण होत की नाही. तर पण त्यावेळेस माझं शेताचं बांध दुसऱ्याचं शेत कसं काय खात आहे, कसं काय सरकला तो? चुकीचं आहे ना. तर युधिष्ठिर महाराज सांगतात हे म्हणजे कलियुगामध्ये माणसाकडे जे आहे त्याचं समाधान नाही. कलियुगाचं एक लक्षण काय? जे आपल्याकडे आहे त्याचं समाधान नाही. आणि आपण बघतो की बऱ्याच वेळेस लक्ष जे आहे ना दुसऱ्याच्या ताटात असतं, दुसऱ्याच्या जीवनात असतं, दुसऱ्याच्या घरात असतं. आपल्याकडे जे त्याच्यात माणूस समाधानी जर राहिला ना, दुःखी व्हायची काही गरजच नाहीये. साधं उदाहरण घ्या. आपण जेव्हा पंक्तीला बसतो ना जेवायला,
त्यावेळेस लक्ष कुठं असतं? ताटात नसतं. त्या बादलीतून काय येतंय त्याच्यात लक्ष तिकडं असतं. आपल्या ताटात काय त्याच्याकडे लक्ष नसतं खाण्याकडे. आता तुला बसलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढी बघतायत तर परंतु एक लक्षण आहे की समाधान नाही. का लोकांना टीव्ही बघायला लागतो? घरात माणसं नाहीत का? तरी पण ती किती सुंदर आहे, तो किती सुंदर आहे, बरोबर ना? आपल्या घरात येऊन एवढे माणसं आहे, गावाकडे एवढे माणसं, तरी पण ती हिरोईन, तो हिरो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याकडे जे आहे त्याच्यात का आज बाहेर प्रॉब्लेम्स होत आहेत कौटुंबिक जीवनामध्ये? आपल्या घरात जे आहे त्याच्यात समाधान नाही. त्याच्यामुळे व्यक्ती जो आहे दुःखी आहे कलियुगामध्ये. ते कलियुगाचं लक्षण आहे. दुसरं आश्चर्य काय पाहिलं? बादलीमध्ये पाणी भरलं होतं, मडके पण भरले, परत मडके उठले तर बादली अर्धीच भरले. ऋषी महाराज सांगतात की कलियुगामध्ये कृतज्ञता कमी होत जाईल. कृतज्ञता आपल्यासाठी कोणी केलेलं आहे त्याच्याबद्दल स्मरण ठेवणं, त्याची आठवण ठेवणं हळूहळू कमी कमी होत जाणार. आणि हे आपण बघतो आहे. तुम्ही कोणाला उधार पैसे द्या आणि परत 4 वेळेस त्याच्याकडे जर मागितले तर देणार नाही, आणि जर मागितलं तर आम्ही पळून चाललो काय? म्हणजे जे दिले त्याच्याबद्दल ती कृतज्ञता कमी कमी होत आहे. एवढंच काय, सुरुवातीलाच मी सांगितलं की आई वडील मुलांसाठी एवढ्या खस्ता खातात, एवढे कष्ट, एवढे मेहनत घेतात. ज्या लहान बाळाला सर्दी झाल्यावर आई रात्रभर झोपत नव्हती, एवढे कष्ट घेत होते. पण तेच म्हातारं झाल्यानंतर मुलं काय म्हणतात? गपचीप कोपऱ्यात बस, गपचीप हे कर ते कर. म्हणजे तुझा सन्मान जितक्या प्रेमाने वाढवलाय ते प्रेम त्या म्हातारपण आईवडिलांना देतात का? कलियुगामध्ये खूप कमी कमी होत चाललंय. ते सोडा, मुंबईला एक प्रसंग घडला होता. एक मुलगा बाहेरच्या देशात राहत होता, मुंबईला आला. आईवडिलांना सांगितलं की हे सर्व जे आता मुंबईचं घर आहे आपण विकूया, मी आता अमेरिकेला स्थायिक झालोय, पण तिथं जाऊ, कशाला भारतामध्ये आपलं राहायचं नाही, आपलं कशाला प्रॉपर्टी ठेवायचं. सर्व विकलं, 8-10 दिवस राहिला, सर्व विकला, पैसे घेतलं, सर्व घेतलं. एअरपोर्टला आईवडिलांना घेऊन गेलं आणि मग आईवडिलांना खुर्चीवर बसून सांगितलं की चहा घेऊन येतो. आणि जेव्हा तो चहा घ्यायला गेला तर अर्धा तास झाला, 1 तास झाला, 4 तास झाले, परत आलाच नाही. तर त्याच गल्लीतला एक मुलगा तिथं हॉस्पिटलमध्ये होता, साफसफाईला. त्याने काका तू तिथे का बसलाय? अरे मी आम्ही अमेरिकेला चाललोय, आमचा मुलगा आम्हाला घेऊन चाललाय. कुठे? अमेरिकेचा फ्लाईट तर 3 तासापूर्वीच निघून गेलाय. त्या मुलाने सगळी प्रॉपर्टी विकली, आईवडिलांना एअरपोर्टला बसवलं, निघून गेला. कृतज्ञता, कृतज्ञता कलियुगामध्ये आहे. हळूहळू जे आहे, ज्या आजकाल फॅशन आहे, शाळा कॉलेजमध्ये टीचर शिकवायला लागले त्यांची टिंगल उडवायची, काहीतरी पेपर गोळे फेकून मारायचे, काहीतरी फळ्यावर लिहून ठेवायचं, काहीतरी असं. वरिष्ठांबद्दल रिस्पेक्ट, आदर जो आहे कमी, हे कलियुगाचं एक लक्षण आहे. कृतज्ञता कमी कमी होत चालले. तिसरं आश्चर्य जे आहे काय बघितलं त्यांनी? तिसरं आश्चर्य काय बघितलं होतं? हा सुईच्या छिद्रातला हत्ती पार होतोय, शेपूट अडकला आहे. तसं कलियुगामध्ये भौतिक मौज मजा जर करायची असेल ना, हत्ती पार होतो. भौतिक मौज मजा करायची, आनंद टाइमपास करायचे, भोगुलासा करायचा आहे, हजारो लाखो पैसे खर्च करतो, तासन तास वेळ घालवते मौज मजा करायला. पण ते जर म्हटलं ना थोडं एक माळ नामस्मरण करा, कीर्तने चला चला, थोडं सत्संग करा, काय म्हणतात रोज एवढं बिझी लाईफ आहे ना, एवढं व्यस्त जीवन आहे ना, टाइमच नाहीये. इकडं टाइमपास रस्त्यावर उभा राहून गप्पा मारण्यामध्ये 4-4 तास निघून जातील, इकडे प्रजल्प करण्यामध्ये वेळ निघून जाईल. पण अध्यात्म करायचं म्हटलं की भौतिक गोष्टींसाठी 1000 रुपये खर्च होतील. आपण म्हटलं ना की आता त्याला काही कीर्तन आहे, सत्संग आहे, काहीतरी डोनेशन द्या. कोरोनापासून मंदी आली ती अजून सुधारलीच नाही. म्हणजे
भौतिक गोष्टींसाठी हजारो खर्च होतील, परंतु अध्यात्म म्हटलं की शेपूला लागते. हत्ती पार होतं भौतिक, मग वेळ पाहिजे, पैसा पाहिजे, हत्ती पार होते. पण अध्यात्म म्हटलं की, शुद्ध भक्ती म्हटलं की शेपूला लागते. आणि चौथं आश्चर्य काय पाहिलं होतं त्यांनी? चौथं आश्चर्य काय पाहिलं होतं? मोठा दगड 70-80 लोकांना तो हलत नव्हता. मोठी शिळा आहे, पण एक साधू आले आणि त्यांनी एक धागा काढला, तो त्या शिळेला गुंडाळला आणि फिरकावून लावली. ही शिळा म्हणजेच अनेक जन्मजन्मीचे पाप कर्म आहेत, जे आपल्याला सुखाने जगू देत नाही. जेवढं जीवनामध्ये पुण्य जास्त, सुखमय जीवन जास्त. जेवढं जीवनामध्ये पाप कर्माचं ओझं जास्त, तेवढं दुःखाचं प्रमाण जास्त. कोणी जीवनात आपलं दुःख आणत नाही, कोणी आणू शकत नाही. जे काही आपण कर्म भोगत असतो आपलेच असतात. जेव्हा एखादा टेलिग्राम येतो, पोस्टमॅन फक्त तो घेऊन येतो, पण त्याच्यात आनंदाची बातमी आहे की दुःखाची बातमी, ते आपलं कर्म आहे. पोस्टमॅन फक्त आणण्याचं काम आहे. तसं इथे जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख, कशामुळे? अनेक प्रकारचे पाप कर्म, अनेक जन्मजन्मीचे पाप कर्माची मोठी शिळा जे आहे, त्याच्यामुळे पाप कर्म दुःख भोगत आहोत. परंतु कलियुगामध्ये एक महान एक साधू आले. कोण आले? नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौर कृष्ण नमः. नमो महावदन्याय, जे महान उदार, जे अनेक जन्मापासून अनेक अवतारांमध्ये कधी दिलं गेलं नाही, की सहज गोष्ट भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठीचे भगवत नाम. कलियुगामध्ये अनेक कलियुगाचे दोषांचा सागर आहे, पण एक महान गुण आहे कलियुगामध्ये, ते म्हणजे भगवंतच नामस्मरण. हे नामस्मरण कोण? चैतन्य महाप्रभू संन्यासाच्या वेशामध्ये आले आणि त्यांनी एक धागा गुंडाळला. धागा म्हणजे काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्यांनी हात वर केले नाही ते पण करू शकता, कारण की आपण हात वर करणं म्हणजे काय माहितीये? अध्यात्मामध्ये कधी पण मंदिरात जेव्हा आपण जातो हात वर करतो. का? कारण की तसं पूर्वीच्या पिक्चर मध्ये असायचं, एखादा डाकू आला, तो पिस्तूल बागे धरायचा आणि त्या म्हणायचा हँड्स अप. म्हणजे काय? त्याने हात वर करायचे, मग इथं सिग्नेचर कर, हा टावर उघड, सरेंडर. तसा मंदिरात गेल्यानंतर आपण भगवंताला स्वतःहून सांगतो, भगवंता मी तुला शरण आलो आहे. द्रौपदी ज्या वेळेस दुःशासन वस्त्र खेचतोय महाभारतामध्ये, त्या सभेमध्ये दुःशासन वस्त्र ओढतो आहे आणि द्रौपदी तिचे 5 पती पांडव आहेत, त्यांना विनवणी करते. भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र सर्व तिथे आहेत, तो कोणी द्रौपदीला वाचवू शकत नाही. आणि त्यावेळेस द्रौपदी आपल्या दातामध्ये हातामध्ये साडी धरते, पण दुःशासन 10,000 तिचं बळ, काय ती वाचवणार आहे? नाजूक द्रौपदी. त्यावेळेस द्रौपदी काय करते? दोन्ही हात वर करते, हे कृष्ण हे गोविंद म्हणून पुकारते आणि द्वारकेहून कृष्ण अनंत वस्त्राच्या रूपामध्ये येऊन द्रौपदीचं रक्षण करताय. त्याला म्हणतात शरणागती. ह्या जगात कोणीही वाचू शकत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा मृत्यू येतो, डॉक्टरची लाईन जरी बाजूला उभी असली, स्वतः ऍडमिट जरी असलो, तरी नाती संबंध सर्व बाजूला असतात, प्रॉपर्टी सर्व काही तिथेच असतं, पण कोणीही वाचू शकत नाही ती वेळ आल्यानंतर. पण या जन्म मृत्यूच्या चक्रात एकच आपल्याला वाचू शकतात, ते म्हणजे भगवंत. ज्याने निर्माण केलंय सृष्टी, त्याच्या सृष्टीत मुक्ती करण्याचं सुद्धा काम ते करू शकतात. आणि त्यासाठी हा कलियुगात खूप सोपा मार्ग दिलेला आहे. ध्यान धारणा करायची नाहीये, यज्ञ करायचे नाही, मोठमोठ्या पूजा करायच्या नाही. काय? फक्त भगवंताचं नामस्मरण, नाम संकीर्तन साधन पैसोपे सोपं. न लगती सायास जावे वनांतर, वना जायचं नाहीये, मोठमोठे कष्ट करायचे नाही. काय करायचंय? फक्त नामस्मरण करायचं आहे. आणि तोंडाने बोलून कानाने ऐकायचं. नामस्मरण फक्त आपण असं तोंडाने बोलत राहिलं ते होणार नाही. नामस्मरण म्हणजे ऐकलं पाहिजे. जेव्हा आपण कानाने ऐकतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
शुद्ध नाव जेव्हा कानावर पडतात, हृदय शुद्ध भावनेने भरून जातं. बघा, दुःखाची गोष्ट कानाने ऐकली, हृदय दुःखाने भरून जातं. आनंदाची गोष्ट कानाने ऐकली, हृदय आनंदाने भरलं. कुणी म्हटलं अरे नातेवाईक कोणाचा ऍक्सिडेंट झाला, दुःखाची गोष्ट कानाने ऐकली, हृदय दुःखी झालं. कुणी म्हटलं अरे प्रमोशन मिळालंय, मुलाचा चांगला नंबर आलाय, सुखाची गोष्ट कानाने ऐकली, हृदय सुखाने आनंदाने भरून गेलं. तसं राम, कृष्ण, विठ्ठल, पांडुरंग शुद्ध नाव जेव्हा भगवंताच्या कानावर पडतात, त्यावेळेस हृदय शुद्ध भावनेने भरून जातं. म्हणून चित्त शुद्ध करण्यासाठी, आपल्या हृदयामध्ये भगवत प्रेम निर्माण करण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि आपलं मन शुद्ध करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी याच्यापेक्षा चांगला उपाय दुसरा असू शकत नाही. मन त्रायते ते मंत्र. मन काय करतं? मनाला तारतं. सर्वात जास्त दुःख कोण देतं आपल्याला जगामध्ये? आपलं मन. बघा, कुणी दोन माणसं बाजूला बोलत असतील ना, आपण काय होतो? माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असते. बोलताय का नाही? मन कुरापत करतं. ते मन जे आहे, इतका वेग आहे की अर्जुन सांगता की हे कृष्ण, मी 2 हात वर केले पूर्ण जगाचा वारा आळू शकतो, पण मन आळू शकत नाही. पण या मनाला एकाग्र करण्यासाठी, त्याला तारण्यासाठी एक उपाय आहे मंत्र. जे मंत्र आपण तोंडाने म्हणून कानाने ऐकतो, मन एकाग्र होतं, शांत समाधानी मनाचा आपण अनुभव करू शकतो. प्रयोग करून बघूया आपण. आपण हरे कृष्ण मंत्र आहे, सर्वांनी एकत्र म्हणूया. तुम्हाला मंत्र पाठच असेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तोच मंत्र आहे. आपण हा मंत्र जेव्हा म्हणतो, प्रत्येकाने हरे कृष्ण राम प्रत्येक शब्द कानाने ऐकायचा, अजिबात सोडायचं नाही. प्रत्येक बघा, मन कुठे जाणार नाही. आपण प्रयोग करूया. 5 मंत्र सगळे म्हणूया. हे सर्व कोणासाठी? आईंसाठी श्रद्धांजली. जे काही आपण आता कथा करतो आहोत, जे काही मंत्र म्हणणार आहोत, प्रत्येक कृष्ण राम हरे त्यासाठी ती श्रद्धांजली आहे. त्यासाठी ते पुण्य जे आहे, तुमच्या सर्वांचं पुण्य जे आहे, त्यांना पुढच्या प्रवासासाठी कारणीभूत लागणार आहे. म्हणून प्रत्येकाने मनापासून बोलायचं आहे, तोंडाने प्रत्येकाने ते ऐकायचं आहे. आपण सगळे एकत्र म्हणूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती जणांनी प्रत्येक शब्द, प्रत्येक मंत्र पूर्णपणे ऐकला? हात वर करा बरं सर्वांनी. छान. मन कुठे गेलं का? अजिबात नाही. तर मन एकाग्र करण्याचा हा विधी आहे. अशा प्रकारचं नामस्मरण केलं तर चित्त शुद्ध होतं, मन एकाग्र होतं, आणि मग आपली कार्यक्षमता पण वाढते. कुणी काही शिक्षण घेत असेल, बाकी दुसरं काही ग्रह काम करत असेल, प्रत्येक याच्यामध्ये त्याची क्षमता वाढते. कारण की जेव्हा मन चलबिचल असेल, काम करण्यामध्ये लक्ष लागत नाही. एक जे अर्धा तासाचं काम 2 तास लागतं, पण ते जर एकाग्रता जर असेल आणि चांगल्या प्रकारे तो काम करू शकतो. त्यासाठी जे आहे, बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की प्रभूजी वेळ नाहीये, पण आपण एवढा पण बिझी नाहीये की वेळ काढू शकत नाही. बघा, आपण प्रत्येक गोष्टीसाठी पैसे खर्च करतो. मोबाईल वापरतो, पैसे खर्च करतो. कपडे वापरतो, पैसे खर्च करतो. लाईट वापरतो, प्रत्येक गोष्टीला पैसे खर्च करतो. पण कधी आपण या सूर्यप्रकाशाचं बिल भरलंय? फ्री ऑफ कॉस्ट आहे. कधी आपण ह्या पावसाचं बिल भरलंय? फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते सोडा, 4 मिनिटं जर नाक तोंड बंद केलं, गुदमरून मरून जाईल.
त्या हवेचं कधी बिल भरलंय? कोरोनाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये प्रसंग घडला की 96 वर्षाची स्त्री ॲडमिट झाली आणि 10 दिवसांनी जेव्हा ती बाहेर पडली, डॉक्टरना खूप आनंद झाला की वाचेल गॅरंटी नव्हती, पण चांगली होऊन बाहेर पडली, आनंद झाला. तर ते जेव्हा तिच्या हातात बिल दिलं तर 6 लाखाचं बिल होतं. ते रडायला लागले. डॉक्टरना वाटलं की कदाचित तिच्याकडे पैसे नसते म्हणून ती रडते. डॉक्टर म्हणले चिंता करू नको, तुझ्याकडे पैसे नसेल सांग, आम्ही काहीतरी ट्रस्टला सांगू, काहीतरी व्यवस्था करू, पण चांगली होऊन बाहेर पडले आपण आनंद आहे. ती म्हणाली की नाही, मी 6 लाख भरू शकते, माझ्याकडे पैसे आहेत, भरू शकते. मग रडते का तू? ती म्हणाली मी याच्यासाठी रडते की 10 दिवस तुम्ही जे मला ॲडमिट केलंय आणि 10 दिवस कृत्रिम ऑक्सिजन व्हेंटिलेटर तो मला दिलाय तुम्ही, 10 दिवसाचे जर 6 लाख बिल झालंय, देवाने दिलेला ऑक्सिजन जन्मापासून घेतोय, त्याचं किती बिल द्यायचं देवाचं? नामस्मरण करायला पाहिजे की नाही? हं? एवढं जर देवाने फुकट दिलेलं आहे तर आपण एक 10 मिनिटं अर्धा तास तर काढू शकतो दिवसातला. 24 तास आपल्यासाठी दिले आणि त्या देवासाठी पण अर्धा तास जर नामस्मरण करू शकत नसेल दिवसातून, ते जीवन श्रमयेव हे केवलम आहे. हं? म्हणून आपण इथे एकत्र आलो आहोत. आईंसाठी इथे कैलासवासी मुक्ताबाई बाबूराव कुंभार यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू की भगवंताची श्री राधा गोपीनाथ यांची विशेष कृपा त्यांच्यावर बनी राहो. भगवंताच्या चरणी त्यांना चिर शांती प्राप्त हो. त्यांचं जे पुण्य नक्की त्यांच्याबरोबर आहे, कारण की मी सकाळी आल्यापासून त्यांच्या कुटुंबाबरोबर जे ऐकतो आहे, त्यांचे मुलं आहेत, मुली आहेत, नातवंड इतके संस्कारी आहेत की कुठल्याही झाडाची ओळख जी आहे त्या झाडाच्या फळावर होते. तर फळं इतकी गोड गोमटी आहेत, इतके सुंदर आहेत, संस्कारी आहेत. तर नक्कीच ते वृक्ष जे आहे किती पुण्यशाली, माता पिता जे आहेत किती पुण्यशाली आहे, सुंदर संस्कार सर्वांना दिले आहे की जे आता भक्तीचा मार्ग पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. विशेषप्रमाणे जे पांडुरंग प्रभू जे आहेत, आम्ही तिथे टिटवाळ्याला सत्संग करतो, पूर्ण फॅमिली जी आहे सत्संगाची जबाबदारी घेतात, अनेक ठिकाणी उत्सव साजरे करण्यासाठी मदत करतायत. अशा प्रकारे सर्वच मुलं जे आहेत खूप संस्कारी आहेत आणि चारही भावंड एकत्र एक विचाराने राहतात. कलियुगामध्ये कोण एवढं विचार करतो नाही, पण हे खूप चांगले संस्कार आहे. जेव्हा फाउंडेशन एवढं पक्का असेल तरच वृक्ष जे आहेत अशा चांगल्या याच्यावर उभे राहू शकतात. आपण त्या मातेसाठी त्यांनी इतके संस्कार दिले आहेत, इतके छान भक्ती इथे दिलेले आहेत, तर त्यांच्यावर भगवंत विशेष कृपा बनी राहो. भगवंताच्या चरणी त्यांना चिर शांती प्राप्त हो आणि आपला सर्व जो सत्संग आहे त्यांचं फळ त्यांना प्राप्त हो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, अशी आपण प्रार्थना करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. क्षमा करा तुला 2 तास बसून ठेवलं, पण इतक्या शांत चित्ताने तुम्ही ऐकत होता की मी थांबू शकलो नाही. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण आता आरती भजन करूया थोडा वेळ, सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्या. तुम्ही जातो